प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीय कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठम विकटमेव च सप्तं विघ्नराजेन्द्र धूमवर्णं तथाष्टमं नवं बालचन्द्रं च दशं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्धय्य पठे नर न च विघ्नभय तस्य सर्वसिद्धिकरं प्रभु विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिम् जपेन्द्र गणपति स्तोत्रम षडभिर्मासे फल लभेत सवेस्तरेण सिद्ध्यं च लभते नात्र संशय अष्टभ्यो ब्राह्मणे च लिखित्वा य समर्पयेत् इति श्री गणपति स्तोत्र संपूर्णम्। ओके चलो आपण एक राईम म्हणूया आणि मग सुरू करू। आणि आजचा कार्यक्रम जो आहे तो पालकांसाठी आहे, तर मुलांना कंपल्सरी करू नका, राहिले तर ठीक, तुमच्या सोबत नसले तरी चालेल। ओके चलो, वी विल सिंग वन राइम्स। ऊपर चंदा गोल गोल, वेरी गुड, ऑल ऑफ यू रिपीट आफ्टर मी, वेरी गुड। ऊपर चंदा गोल गोल, नीचे धरती गोल गोल, मम्मी की रोटी गोल गोल, पापा का पैसा गोल गोल, हम भी गोल तुम भी गोल, सारी धरती गोल ही गोल। ऊपर चंदा गोल गोल, नीचे धरती गोल गोल, मम्मी की रोटी गोल गोल, पापा का पैसा गोल गोल, हम भी गोल तुम भी गोल, सारी धरती गोल ही गोल। दादाजी का चश्मा गोल गोल, दादाजी का चश्मा गोल गोल, दादी की बिंदी गोल गोल, दादी की बिंदी गोल गोल, हम भी गोल तुम भी गोल, सारी धरती गोल ही गोल। ओके वेरी गुड, बहुत अच्छे। और बोलना है राइम्स, बोलेंगे? किती वाजले, वेळ आहे? म्हणूया, थोडी म्हणते, अर्धीच म्हणते, पूर्ण नाही म्हणत। ओके, घड्याळात वाजला एक, आईनं केला केक, खाता खाता एक तास गेला, मी नाही अभ्यास केला, खाता खाता एक तास गेला, मी नाही अभ्यास केला। घड्याळात वाजले दोन, बाबांचा आला फोन, बोलता बोलता एक तास गेला, मी नाही अभ्यास केला, बोलता बोलता एक तास गेला, मी नाही अभ्यास केला। घड्याळात वाजले तीन, ताईची हरवली पीन, घड्याळात वाजले तीन, ताईची हरवली पीन, शोधता शोधता एक तास गेला, मी नाही अभ्यास केला, शोधता शोधता एक तास गेला, मी नाही अभ्यास केला। घड्याळात वाजले चार, काकून दिला मार, घड्याळात वाजले चार, काकून दिला मार, रडता रडता एक तास गेला, मी नाही अभ्यास केला, रडता रडता एक तास गेला, मी नाही अभ्यास केला। घड्याळात वाजले पाच, दीदीनं केला नाच, घड्याळात वाजले पाच, दीदीनं केला नाच, पाहता पाहता एक तास गेला, मी नाही अभ्यास केला, पाहता पाहता एक तास गेला, मी नाही अभ्यास केला। घड्याळात वाजले सहा, आजीनं दिला चहा,
पिता पिता एक तास घेतला मी नाही अभ्यास केला. पिता पिता एक तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 7, घड्याळात वाजले 7, आईनं दिला भात. खाता खाता एक तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 8, 1 2 3 4 5 6 7 8. घड्याळात वाजले 8, पाण्याचा फुटला माठ. भरता भरता एक तास गेला मी नाही अभ्यास केला. भरता भरता एक तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 9, घड्याळात वाजले 9, शेजारची आली म्याऊ. म्याव म्याव म्याव, शेजारची आली माऊ. खेळता खेळता एक तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 10, घड्याळात वाजले 10, माझा अभ्यास पहा. झाला माझा अभ्यास. व्हेरी गुड. अभ्यास केल्याशिवाय झोपू नाही देते माहितीये. पण आज अभ्यास कसा करायचा सांगायला ना आपल्याकडे एक छान गेस्ट आलेले आहेत. तर त्यांचा परिचय करून द्यायला मी सुनीलजींना सांगते आणि मग आपण त्यांना भेटूया. ओके, थँक्यू. जय गुरुदेव. सो आपल्या बरोबर आज महत्वाचे व्यक्ती आलेले आहेत, जगदीशजी. बरंच त्यांचं ओळख आहे तुम्हाला. मी जगदीशजी तरी पण थोडक्यात मी ओळख करून देतो. कारण तर मागच्या बॅचचे जे आहेत ॲन्युअल डेला असेल किंवा 26 किंवा 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला असेल त्यावेळेला तुम्ही त्यांना भेटलेला आहात. तरी पण परिचय करून देतो. जगदीश भट पुण्याचे आहेत. त्यांनी ज्ञान प्रबोधिनी मधून एज्युकेशन केलेले. ते त्यावेळेला शाळा सुरू झालेली होती ज्ञान फाउंडेशनचा. त्यावेळेला ते फर्स्ट त्या ठिकाणमधले स्टुडंट होते, पहिल्या बॅच मधले. तिथलं एज्युकेशन झाल्यानंतर पुढे त्यांनी बँकमध्ये पण ते काम करत होते ऍज अ मॅनेजर म्हणून. बँक पोस्टमध्ये ते काम युनियन बँकमध्ये कार्य केले. आणि त्यावेळेला जे काय कम्प्युटर सिस्टीम चाललेलं होतं त्यांनी सगळं फुल युनियन बँकमध्ये कम्प्युटर सिस्टीमचं सेटअप करणे वगैरे ते फुल मॅनेजमेंट केलेले होते. त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच कॉलेजमध्ये स्कूलमध्ये सेवा देत असते, क्लासेस घेत असते. बेंगळूरमधले एक गुरुकुल आहे, आणखी विशाखापट्टणमचे गुरुकुल असेल किंवा इथं पुण्याजवळ जे आहे कात्रकडे तिथलं गुरुकुल असेल, तिथलं अकॅडमिकचं वगैरे सगळं जे आहे ते पाहत असतात. आणखी टीचर्स वगैरे ते मार्गदर्शन केलं जात असते प्रत्येक वेळेला. तसंच आम्ही एक RCRT कॅम्प म्हणून घेतलं जातं, रॅपिड कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्ह्यू टेक्निक. सो त्या कॅम्पमध्ये जगदीशजींचं खूप मोठा हातभार असतो. आणि 90% सगळे ते सगळं पाहत असतात. 90 नाही 100% सगळं पाहत असतात. तर त्याच्यामध्ये मुलांचं रिझल्ट पण ते 100% घेऊन आलं जात असतं. मॅथ्स जे आहे की RCRT कॅम्पमध्ये आम्ही बघतो ते युजली टेस्ट घेऊनच आपण घेतो. अबव 70% मार्क्स झाले पास झालेली त्यांचे घेतल्यानंतर पण बरंच फाउंडेशन त्यांचं क्लिअर नसतो. जे बेसिक कन्सेप्ट त्या मुलांचा क्लिअर नसतो. मला वाटतं हिंदीमध्ये बोलावं लागेल, मी थोडंसं हिंदीमध्ये बोलतो. सो बेसिक जो कंसेप्ट है वो क्लियर नहीं होता है, लेकिन जैसे जैसे वो फर्स्ट स्टैंडर्ड से लेकर या थर्ड या सेकंड स्टैंडर्ड से लेकर एक कंसेप्ट क्लियर करते करते 10th स्टैंडर्ड तक 1-2 दिन में वो लेकर चला जाता है. मतलब वो स्टैंडर्ड में वो लेवल तक उनका मैथ्स का इंटरेस्ट भी क्रिएट कर देते हैं और वो बच्चों का भी मैथ्स में बहुत पैशन या इंटरेस्ट उनमें क्रिएट हो जाता है. तो उस का वो इजीली सभी बच्चों को सिखाने का वो तरीका, वो स्किल उनके पास बहुत बढ़िया स्किल है. सो इसलिए मैं चाहता था कि हमने लास्ट टाइम आपको एक होम प्ले दिया था कि घर में किधर किधर सर्कल है, यानी कि राउंड कहाँ कहाँ पे है या ट्रायंगल कहाँ कहाँ पे हैं, आप भी ढूंढो और बच्चे ढूंढने के लिए दे दो. और मेटल के बारे में भी मैंने बोला था, लेकिन मैं सोचा कि चलो थोड़ा सा जगदीश जी है तो पालकों को, जो पेरेंट्स को थोड़ा सा ट्रेनिंग दे दे कि जो वो पहला खुद का कंसेप्ट पहला क्लियर कर दो. बहुत पेरेंट्स को भी मालूम नहीं रहता है कि वो कैसा होता है, क्यों होता है, लेकिन ऐसा बोला है इसलिए हमको करना है, उतना ही मालूम है. उसका कंसेप्ट जो पेरेंट्स को क्लियर होना है या थोड़ा सा पेरेंट्स को भी उसको नॉलेज मिलना जरूरी है.
इस हिसाब से आज हम जगदीश जी को यहाँ पे बुलाए हैं और वो बहुत हमेशा हमको सपोर्ट करते रहते हैं। और जब भी हमारा कार्यक्रम हो या स्कूल का पेरेंट्स का मीटिंग हो, सभी एक्टिविटीज में हमेशा उनका सहभाग रहता है। मैं जगदीश जी को विनती करता हूँ कि वो आगे का मार्गदर्शन करें। पेरेंट्स को मैथ्स में बहुत आसान कर देना जरूरी है। और यूजुअली अभी देखा तो परसेंटेज लेडीज का ज्यादा है और लेडीज ज्यादा मैथ्स बोला तो बहुत पीछे भाग जाते हैं। उनका कंसेप्ट क्लियर होना भी जरूरी है, जिससे वो बच्चे ओके। सो मैं और एक देखा था यूजुअली में बताते रहता हूँ। ओके सो वो था ओके सो वो कंसेप्ट था कि स्विट्जरलैंड के जो है, स्विट्जरलैंड नहीं, इजराइल का लोग ड्यूरिंग प्रेगनेंसी के वक्त मैथ्स करते रहते हैं, क्योंकि दिमाग बहुत हमेशा चलाना पड़ता है। कुछ बात करने के लिए दिमाग का इस्तेमाल करना जरूर नहीं पड़ता है, लेकिन कैलकुलेशन जो भी डे टू डे व्यवहार में आप सब्जी लेने के लिए गए कि वो बोला कि ना 80 रुपीज किलो, आपने भिंडी लिया 80 रुपीज किलो, लेकिन 209 रुपए दिए हैं, लेकिन वो देने से पहले आप कैलकुलेट कर देते हैं कि अरे वो कितना वापस देने वाला है। सपोज उन्होंने 120 दिया, आपको लगेगा हाँ सही है। ओके ऐसा कोई नहीं, मतलब वो देने से पहले हम दिमाग में सोचते हैं और उसका हिसाब से काउंटिंग करते हैं और लेकर आते हैं, यानी कि उस वक्त हम दिमाग यूज करते रहते हैं। सो मैथ्स ये ऐसा है कि हमारा दिमाग हमेशा स्टिमुलेट कर रहेगा, एक्टिव कर रहेगा। यही एक्टिविटी बच्चे में भी बढ़ना जरूरी है। इसका हिसाब से मैं जगदीश जी को रिक्वेस्ट किए थे वो आपको मार्गदर्शन करे, इतना मैं विनती कर आगे का वो प्लीज देख ले। जय गुरुदेव। ओम श्री गुरुभ्यो नमः। जय गुरुदेव। जय गुरुदेव। एक बात मैंने सीखी थी, आपको दिखाता हूँ, आप देखिए, आप दिखता है क्या? ये कॉइन दिखता है, मेरे हाथ में है। यस दिख रहा है क्या? हाँ अभी इसको ये पकड़ा है ना मैंने, दिख रहा है आपको? हाँ दिख रहा है। इसको मैं आधे यहाँ हाथ में उठा लिया और बोलता हूँ जाओ जाओ जाओ। आप भी बोलना 3 बार, जाओ। जाता है, देखो, जाओ जाओ जाओ। इधर नहीं गया, इधर ही है। आप ठीक तरह से नहीं बोल रहे क्या? फिर एक बार देखते हैं, ये दिख रहा है कि कॉइन? यस इसको बोले जाओ 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 जाओ। आवाज नहीं आ रही, वो इधर ही बैठता है, जा नहीं रहा। आप जोर से आवाज दोगे तो जाएगा। बोलो जाओ जाओ जाओ, बोलो। सभी लोग अपना माइक जाओ 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 जाओ। ऐसे गया? पहले 2 बार नहीं गया, तीसरी बार कैसे गया? सुनाई नहीं दे रहा था, तीसरी बार सुनाई दिया होगा। अच्छा, वो कॉइन ने बात सुनी। मैं हमेशा हमारे जो स्टूडेंट्स बच्चे होते हैं उनसे बात करता रहता हूँ, तो बोलता हूँ कि हाँ, वो शार्वी ने जोर से बोला इसलिए गया बोल रहे, ठीक है। तो मैथ्स भी मजा लगता है, जादू लगती है कि अरे ये कैसे हो गया, 7 8 जा 56, 9 9 जा 81, 2 3 जा 6, और कुछ भी अलग अलग बातें होती है। और अलग, आपको भी मालूम है, आप भी बहुत कुछ सीखे होंगे। ओरिगामी मालूम है? ओरिगामी सुना है? एक कागज का टुकड़ा लेके उससे बगुला बना सकते हैं। यू कैन मेक अ क्रेन आउट ऑफ इट, और यू कैन मेक अ बोट आउट ऑफ इट, है ना? सो यू मे बी नोइंग दैट वी कैन क्रिएट सम ऑब्जेक्ट्स आउट ऑफ some paper. We convert this rectangular paper into square, square into triangle, triangle into some other form, and we make, you might have made some money purse out of it, or some box where you can carry. We, in our childhood, we used to call it halwacha daba. That on Sankranti day you get that small grains of sugar, isn't it? Halwa म्हणतो आपण तो, that डब्यात टाकायचा. तर that we can make.
So we can make various objects out of these papers. We have learned it. मी हिंदीत बोलू, मराठीत बोलू, इंग्लिश मध्ये बोलू, तुम्हाला काय हवं ते सांगा. आणि मध्येच जर तुम्हाला वाटलं की काही विचारायचे किंवा सांगायचे किंवा तुमचा अनुभव तसाच है, आपका अनुभव भी वैसा ही है, आपको कहना है, पूछना है, तो आप मुझे रोक सकते हैं. ये जरूरी नहीं कि मैं अकेला बोलता रहूं और आप सुनते रहे. ओके, तो सिर्फ हाथ उठाए तो कौन पूछ रहा है, क्या पूछ रहा है, और आपका नाम बताइए, क्योंकि बहुत सारे लोग दिख रहे हैं, तो मैं पूछ रही हूँ, मैं बोल रही हूँ, ऐसा आप बोल सकते हैं. मेरी बात समझ में आ रही है? तो मैं कह रहा था कि मैथ्स में कुछ चीजें ऐसी होती है कि जो मैजिक सी लगती है. ऐसे कैसे होता है पता नहीं, ये इतना इतना कैलकुलेशन करके निकल आता है, ऐसे भी होता है, या और भी कुछ बातें होती है. तो आपको अभी जो 1 घंटा भर हम बातें करेंगे, तो उसमें से ये मैथमेटिक्स को जिंदगी से कैसे जोड़ देना है, एक बात करेंगे. जुड़ी हुई है ना, मैथ्स और जिंदगी कुछ अलग बात है. ऐसा एक सब्जेक्ट बताइए मुझे कि जिसमें मैथमेटिक्स नहीं लगता. ऐसा कौन सा सब्जेक्ट है क्या? डांस में नहीं लगता, म्यूजिक में नहीं लगता, बंदूक चलाने में नहीं लगता है, निशाना लगाने में नहीं लगता है, रोटी बनाने में नहीं लगता है. ऐसा कोई भी एक सब्जेक्ट निकाल के दिखाइए कि जहां मैथ्स नहीं लगता है. तो अगर आप सोचेंगे तो पता चलेगा कि हर जिंदगी के हर किस्से में मैथ्स होता है. तो मैथ्स मतलब समझो, अभी मैथ्स का अलग अलग रूप में बता दूंगा आपको. कि आटा बना रहे हो तो आटे में पानी कितना डालना, प्रोपोर्शन है ना, ये मैथ्स है. 2 कटोरी पानी डालना है या 5 कटोरी बाल डालना है, वो उससे आपने को बेसन का हलवा जैसा बनाना है या रोटी का लिए आटा बनाना है, तो कितना थिक होना चाहिए, हाउ मच शुड बी द विस्कोसिटी और डेंसिटी, वो किसे डिसाइड होता है कि कितनी मात्रा में पानी डाला है. तो कितनी मात्रा में पानी डालना, इतना आटा है तो कितना 2 कटोरी पानी डालना है, एक बाटी पानी डालना है, ये सब मैथ्स है. संगीत में ऐसा ताल बोलते हैं, वो रिदम पूरा मैथ्स है. डांस में तो हर स्टेप में मैथ्स है. इधर आई का ऑपरेशन करना है तो कितना अंदर छेद लगाना है, कितना काटना है, वो जो रोबोट लगा है, कटिंग मशीन लगा है, वो कितना अंदर जाना है, डेप्थ कितना है, वो भी मैथ्स है. लिटरेचर में जाओगे तो वेरियस सॉन्ग्स होते हैं, रिदम्स होते हैं, राइमिंग वर्ड्स होते हैं. हाँ, चंदा भी गोल, रोटी भी गोल, तो गोल गोल वर्ड रिपीट होता है, तो कितनी बार रिपीट होता है उसके ऊपर ये पोएट्री में उसका मैथ्स लगता है. आप ऐसे लिख रहे हो तो कितने वर्ड्स यूज करना है, वो भी मैथमेटिक्स है. ऐसी कोई भी शाखा नहीं मिलेगी कि जहां मैथ्स की जरूरत नहीं है. तो जिंदगी के हर कोने में, हर जगह, अपना आईने में चेहरा देखते हो ना, तो उसमें भी मैथ्स है. नाक कैसा है, कितना लंबा है, आंखें कितनी है, इधर बाल कैसे है, कलर क्या है, इसका शेप ऐसा है. ड्राइंग बना रहे हो तो ट्रायंगुलर है या मोटा गोल है या कैसा है, ये सब मैथ्स है. तो उसका नाम अलग अलग दिया जाता है, साइज एंड शेप, फिगर्स एंड, कोई बोलेगा मेंसुरेशन पढ़ना है, कोई बोलेगा कि शेप्स समझ लेना है, कोई बच्चे को टेस्ट बताएगा. और आपको मालूम होगा कि बच्चे को हम अलग अलग इंद्रियों से सिखाते हैं. जैसे कि हाथ को स्पर्श सिखाते हैं कि रफ है क्या, स्मूथ है क्या, पतला है क्या, मोटा है, झाड़ा है, ये आप इससे सिखाते हो. तो इसका जो ग्रेडेशन है, इसका जो तरतम भाव है, इसकी जो कंपैरिजन है, वो मैथ्स ही है. कौन बड़ा है, कौन छोटा है, कौन ज्यादा है, कौन कम है. आप किधर भी जाइए, आपका सिंपली वेट मेजर करते हैं बॉडी का, तो हाइट मेजर कर रहे बच्चे का, तो वहां भी मैथमेटिक्स आता है. आप बाइसिकल चलाना सिखाते हैं तो वहां भी मैथ्स आता है. बैलेंसिंग क्या, ग्रेविटेशनल जो होता है ना, स्टेबिलिटी बोलते हैं. फिजिक्स जाओ, केमिस्ट्री जाओ, बायोलॉजी जाओ, कहीं भी जाइए, एनी सब्जेक्ट इंक्लूडिंग ज्योग्राफी, हिस्ट्री, सिविक्स, सब जगह मैथमेटिक्स आता है. तो ये एक बात समझ लेनी है कि हमें बच्चों को कम क्यों मैथ्स बता रहे. ये केवल
और ये अभी जो जैसे बात कर रहे थे वो हिसाबी तौर पे भी मैथ्स बहुत जरूरी जगदीश जी है। आवाज येत नाही, जगदीश जी आवाज अभी हेलो 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 आवाज सुनाई दे रहा है ऐक्टिव नहीं होतो दे रहा है? सर्वांना? ओके. बाकी लोगों को सुनाई दे रहा है बोल रहे हैं? हो येस Yes. बताते रहना, नहीं मिला तो पूछते रहना। गुरुजी कोई कमेंट में इंग्लिश लैंग्वेज लिखा है तो इंग्लिश आपको जैसे चाहे मैं बोल सकता हूँ, लेकिन वो को बोल रहे थे कि कोई हिंदी लोग आर यू, ये जो है ना कौन I will speak in English, but there are people who don't understand much of English. ऐसे कोई है क्या नहीं है? देखिए इसमें भी झिझक नहीं रखना. Don't be shy about it. If I don't know, I don't know. That's so simple. Or if it is convenient, which language is convenient to you? I don't mind speaking English because we are going to teach children in English only. Is it not? नहीं, मराठी सांगा, मराठी जास्त लवकर समजेल. ओके तो अभी कोई लोग बोल रहे हैं इंग्लिश में, कोई बोल रहे हैं मराठी, कोई लोग हिंदी बोल रहे हैं, तो मैं कॉम्बिनेशन कर दूंगा और कोई बातों को जो जरूरी है उनको दोहराऊंगा. जैसे कि स्क्वायर को स्क्वायर बोलते हैं. अभी आपको जो सब इमेजेस दिख रहे हैं स्क्रीन पे वो रेक्टेंगल है, मतलब उसकी लंबाई और चौड़ाई अलग अलग है, सेम नहीं है. लेंथ एंड ब्रेड्थ आर ऑफ डिफरेंट डायमेंशंस. अभी डायमेंशन शब्द बोलूंगा तो भी उसको सवाल आएगा. तो जो भी बेसिक सवाल आते हैं प्लीज पूछते रहना और फिर आगे चलेंगे. सो आई एम रेडी एंड आई एम ओपन टू रिपीट द थिंग इन मराठी, हिंदी, इंग्लिश 3 times. I don't mind, but what is important is that you understand it thoroughly well. So what I was talking to you, that the rectangle that you are seeing, the figure that you are seeing me in the frame is a rectangular figure where length is different than the breadth. लांबी पेक्षा रुंदी वेगळी आहे. लांबी आणि रुंदी समान नाही आहे. They are not equal. Length and breadth are different. So that is why it is called as a rectangle. And there is another reason. The corners, that 4 corners that you see, 1, 2, 3 and 4 are all right angles. 90 डिग्री का एंगल है वो, 90 डिग्री का, 90 अंशाचा कोन आहे, म्हणून त्याला रेक्टँगल म्हटलेलं आहे. इथं राईट अँगल आहे, इथं पण एक रेक्टँगल आहे. आपके माइक चालू है तो कृपया बंद रखिए, और जब बात करनी है तो जरूर पूछ लीजिए. ओके, नाउ बिफोर वी प्रोसीड, आपको जो भी बताना है बोलिए. मैथ्स के बारे में कुछ भी एक लाइन बोलिए. और अभी जो आपको एक्सरसाइज दिया था या कुछ बताया था सुनील जी ने और विनीता माँ ने कि क्या करके आना है, क्या करना है, क्या नहीं करना है. मैथ्स में दूसरी बात है कि क्या करना है उसके साथ क्या नहीं करना है ये भी सीखना पड़ता है. क्योंकि मुझे बहुत ज्यादा फिक्र है, चिंता है, वरी है बोलिए या कॉशन बोलिए, that you need to convey the right meaning to the child right in the beginning. आप बच्चे को सही मतलब बताना जरुरी है. मुलांना पहिल्यांदा जेव्हा आपण गोष्ट सांगतो तेव्हा ती अचूक बरोबर सांगणं खूप खूप गरजेचं आहे. So if you use loose language, long terminology, and you talk anything, if you call rectangle as square, square as rectangle, and quadrilateral as anything, then the child gets confused. चौकोनाला चौरस म्हणायचं, चौरसाला आयत म्हणायचं, असं काही केलं तर मुलांचा गोंधळ होऊन जातो. तर आपण अचूक शब्दांचा वापर करायला शिकणं गरजेचं आहे. वी नीड टू यूज द राइट लैंग्वेज. ओके, ऐसे जो है हिंदी वाले उनको अंग्रेजी या मराठी दोनों में से एक तो समझते हैं ना बात, ऐसे मैं मान के चलता हूँ. और नहीं समझ रहा है तो प्लीज आई रिक्वेस्ट यू, यू कैन स्टॉप मी एनी टाइम टू आस्क मी टू रिपीट द पॉइंट. मला कधी थांबून विचारू शकता की हा मुद्दा परत समजून सांगा. ओके, सो आई थिंक वी आर गोइंग ऑन वेल, जेलिंग विथ ईच अदर. एक दुसऱ्याला समजून घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत आणि आपलं बरोबर चाललंय असं मला वाटतंय.
तर आता तुम्ही घरी काय केलं, म्हणजे व्हॉट डिड यू डू विथ, दोन प्रश्न आहेत माझे, 2 क्वेश्चन्स आय एम आस्किंग यू. एक प्रश्न, तुम्ही मुलांबरोबर काही प्रयोग केलाय का, त्यांना काही शिकवलंय, सांगितलंय, बोललाय? एक, दॅट्स वन क्वेश्चन, वेदर यू हॅव डिस्कस्ड एनिथिंग विथ चाइल्ड or experimented yourself with child about geometrical shapes or about mathematical concepts or about anything that you feel is related to mathematics. ऐसी बात आपने कुछ की है तो एक बात है. And second point is what questions you have in your mind so that I can answer and design my further presentation accordingly. मतलब आपके मन में कोई विचार है, प्रश्न है कि इस बात को हमें कठिन लगता है, इसे समझाइए. अभी हमारे पास क्या है, वी हैव गॉट अ वाइड रेंज ऑफ ऑडियंस हियर. मतलब कोई जो है वो ग्रेजुएट्स होंगे, कोई पोस्ट ग्रेजुएट्स होंगे, कोई लैंग्वेजेस सीखे होंगे, कोई इंजीनियरिंग सीखे होंगे, कोई होम साइंस सीखे होंगे. तो हर का स्तर अलग है. हमें क्या अभी सीखना है कि बच्चे के स्तर पे जाके मैथमेटिक्स कैसे समझाना, ये सीखना है. पर आपको लगता होगा कि मैं पोस्ट ग्रेजुएट हूं, पर मैं आपको कुछ ऐसे रिडल्स दे दूंगा कि आप लड़ते रहेंगे, और वो 4th कक्षा के स्कॉलरशिप की किताब में 1 मिनट में सॉल्व करने वाली क्वेश्चंस होते हैं. ऐसे बहुत क्वेश्चंस मैं आपको आपके साथ शेयर कर सकता हूँ जो दिमाग की बत्ती को जलाता है, which we call as brain teasers. ओके, मजा आता है उसमें भी, तो वो बाद में देखेंगे. आई एम नॉट मेकिंग पन्स और रिडल्स नहीं मैं बोल रहा हूँ, पर सही मैथमेटिकल क्वेश्चंस भी होते हैं. तो हमें अपने कॉन्सेप्ट्स को क्लियर करने के लिए अगला 45 मिनट्स का टाइम यूज करना है. आप समझ में आ रही बात? तो आई वांट फ्रॉम यू आयदर शेअरिंग और क्वेश्चन्स. तुम्ही काहीतरी सांगा की माझा अनुभव असा आहे, किंवा मला असे प्रश्न पडतात, आणि कुठल्याही वयामध्ये कुठलाही बेसिक प्रश्न असू शकतो. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, त्याच्यावर विचार करा मधल्या वेळात. एक लाडू किंवा फुटबॉल किंवा सोपचा बबल करतात ना मुलं, असा फुगा, हे 3 ऑब्जेक्ट्स, नंतर एक थाळी किंवा एक एक अशी प्लेट, असा आहे, याला आपण सर्कल म्हणतो. ओके, तर ही फिगर. तसं तुमच्याकडे एक फ्रिस्बी असते बघा, फ्रिस्बी तुम्ही कधी डिस्क म्हणतो आपण त्याला, फ्रिस्बी अशी फेकायची आणि तिकडे झेलायची. किंवा आपल्या कपाळाला आपण लावतो एक बिंदी लगाते, बिंदी, तो वो बिंदी, और एक इयरिंग होता है, इयरिंग या बैंगल होती है, बैंगल. ये चीजों में ज्योमेट्रिकली या मैथमेटिकली क्या फर्क है, ये मेरा सवाल है. मैं सवाल फिर से दोहरा रहा हूं. चेंडू, चकती किंवा डिस्क आणि सर्कल किंवा बांगडी, मॅथमॅटिकली काय फरक आहे असं सांगू नका. लाडू खातात आणि चकती चिकटवतात असं नका सांगू. My question I reframe in English. There are 3 objects. One we call as sphere, another we call as disc, third we call as circle. What is the geometrical difference between these 3 objects? So contemplate on this. हम इस पे बात करेंगे. आप सोचते रहे ना, कोई बताना चाहते हैं तो बता सकते हैं. हाँ जी, अजीत जी बोलिए. Yeah, so dimension. There is a one parameter, we can say dimension, like 2D and 3D. हाँ, अभी आप सही बोल रहे हैं. अभी मैं क्या चाहता हूँ कि हमें ये बात एक 4 साल या 6 साल के बच्चे को बतानी है, एक. ओके, समझानी है. और दूसरी बात, ये हमारे पेरेंट्स को बतानी है. हमारे इधर बैठे पेरेंट्स में से 80% पीपल डोंट नो द डिफरेंस बिटवीन द. तो आप डायमेंशन शब्द को भी बताना है. तो आप सरलता में 1-2 लाइंस बोल सकते हैं, जो भी आपको बोलना है बोलिए. अबाउट डायमेंशन यू कैन से, अबाउट दिस व्हाट यू वांट टू. जैसे कि मानिए कि मैं पेरेंट हूँ, ये टीम में एक पेरेंट हूँ, और मुझे नहीं समझ रहे आप क्या बोल रहे हैं, तो मुझे समझाइए प्लीज. तो
जैसे कि यार हम अभी बलून का एग्जांपल लेते हैं। हाँ जी, ऑफ हो गया, माइक ऑफ हो गया, माइक म्यूट है। ओके, यस प्लीज। जैसे कि बलून का एग्जांपल लेते हैं और ईयर रिंग का एग्जांपल लेते हैं। तो बलून को हम स्फीयर कहेंगे क्योंकि उसमें डायमेंशंस अलग अलग है, और ईयर रिंग में 2 डायमेंशन है, और बलून जो है वो 3 डायमेंशन में है, स्फीयर। आप सही कह रहे हैं। उसकी वजह से जो 3 डायमेंशन में दिख रहा है उसमें हम लोग बोल सकते हैं कि जो वॉल्यूम है, वॉल्यूम में चेंज होता है, जैसे वॉल्यूम बड़ा है। और ईयर रिंग का अगर हम लोग वॉल्यूम देखेंगे, जिसको हम लोग सर्कल कह रहे हैं, 2D कह रहे हैं या रिंग फॉर्म बोल रहे हैं, उसका वॉल्यूम कम होगा। तो उसको मैं स्फीयर के साइज का बना दूंगा तो दोनों एक हो गए क्या? दोनों no, इक्वल volume वॉल्यूम वाले मैं बना दूंगा तो ठीक चलेगा? नहीं होगा। तो केवल साइज छोटा है बड़ा है ऐसा नहीं बात कर रहा हूं मैं। व्हाट इज द डिफरेंस बिटवीन दैट 2D ऑब्जेक्ट एंड 3D ऑब्जेक्ट? ऐसा मैं ये सवाल में इसमें कन्वर्ट हो जाता है। ओके, मतलब सेम रेडियस वाला स्फीयर और सेम रेडियस वाला ईयर रिंग लिया तो दोनों में क्या फर्क है? एक सोप बबल है मानिए, उसका रेडियस है 2 सेंटीमीटर, और इधर एक ईयर रिंग है उसका भी रेडियस है 2 सेंटीमीटर। तो इन दोनों में डायमेंशन वाइज सेम है, डायमेंशन इज द सेम, रेडियस इज सेम, रेडियस इज सेम, तो भी उनमें दोनों में फर्क है तो क्या है ऐसे? But you are telling in the right direction. I appreciate very much. Okay, but we will go into the depth of understanding about this. Is it okay? आप कभी भी जोड़ सकते हैं, बीच में भी आप बोल सकते हैं, प्लीज। ओके, डोंट हेजिटेट, वी आर जस्ट चैटिंग एंड लर्निंग। Okay. हाँ, और Sir, मैं I discuss want I want to add. यस प्लीज, नाम बताइए। मैं अर्चना बराटे बात कर रही हूँ, रिया की मदर। सी अगर आपने लाडू लिया और एक बैंगल ली, ओके, तो लाडू कैसे रहता है? लाडू फुल फिल्ड रहता है, राइट? वो पूरा भरा हुआ रहता है अंदर से। और बैंगल ली तो वो अंदर से खाली रहती है, उसको खाली बॉर्डर रहती है। तो सोप बबल? सोप बबल भी बाहर से रहेगा पर अंदर खाली रहता है। हाँ, फिर तो दोनों खाली हो गए ना। अंदर एयर भरी हुई रहती है। हाँ, एयर भरी है लेकिन वो अंदर से खाली है ना, लड्डू जैसा भरा नहीं है। नहीं, लड्डू जैसे भरा नहीं है। तो इयरिंग भी भरी नहीं है, तो क्या फर्क है? इयरिंग में बीच में हाथ डालो तो कुछ नहीं होता है, सोप बबल में हाथ डालो तो वो फट जाएगा। हाँ, ओके, गुड। हाँ, पर सोप बबल के अंदर वो ऐसा होता है, हाथी के पेट में हाथी ऐसा कार्विंग करते हैं, मालूम है क्या आपको? हाँ, ऐसा मैसूर वाले कुछ भी करते हैं, वैसा किसी ने बलून के अंदर एक बलून डाल के फिर बलून को ब्लो किया, ऐसा भी करते हैं। यस, करते हैं ना, बर्थडे के टाइम वगैरह बनाते हैं ना हाँ, वैसे। नहीं, बलून के अंदर एक बलून होता है, यस, ब्लो किया हुआ, यस, तो वो खाली नहीं है पर वो स्पेस है। स्पेस है, राइट, राइट, दैट वर्ड शुड बी यूज्ड। यू आर थिंकिंग इन द राइट डायरेक्शन। मैं इतनी बात आपके सामने प्रस्तुत करना चाहता हूँ कि इसमें कितनी क्लैरिटी की जरूरत है। यस, है ना? yes, अदरवाइज कंफ्यूजन बहुत कुछ कर सकता मैं। आई कैन कंफ्यूज यू ओनली ऑन दिस 3 ऑब्जेक्ट्स फॉर 1 आवर ऑल्सो। तो बच्चे कितने कंफ्यूज होते होंगे, तो उनको हमें क्या बताना है और क्या नहीं बताना है वो हमें समझ लेना है। ओके, वेरी गुड। नाउ कमिंग बैक टू द सुनील जी और रिंजमा ने कुछ आपको बताया था, उसके कनेक्शन में कुछ बोलिए, आपका अनुभव आपके बच्चे के साथ, और आपको कुछ आपके सवाल मुझे पता चले तो बहुत मजा आएगा। I request you, if you have any questions, doubts, please without hesitation ask me. Don't think that मैं grown up person how can I ask this question, because I will raise many questions, number 1. और दूसरी बात, बच्चों के साथ आपको क्या अनुभव होता है, दिक्कतें आती है, what challenges you face while talking or communicating with the child. I'm talking related to maths today, okay? If time permits, we will talk other things also. Sir, I want to discuss regarding geometry. As I am a tutor, my child always sees that I teach the students geometry, different physics, chemistry, bio subjects. So she want to learn about the geometry. So what I told her, this is a square. Means I introduced her shape like a square. Square has 4 lines, 4 sides, so it is a square. Right? Like this, I introduced her shape. But now she is further interested in geometry. So what should I tell her?
Correct. Now, just for example, you repeat this. Child, you are explaining square. What is a square? Kindly repeat, please. 4 lines, 4 sides, so it is a square. But these 4 lines are equal. Means मैंने उसको ना मैच स्टिक लेके सिखाया सर्कल. सर, मैंने क्या Excuse me, किया? just you excuse me one Okay, minute. ठीक है, fine, fine. हाँ, kindly repeat, ma'am, please. Okay, सर मैंने उसको सिखाया कि 4 lines, 4 sides is a square. ओके तो मैंने उसको ये कैसे सिखाया सर, मैंने मैच स्टिक लिया, मैच स्टिक ऑल आर ऑफ सेम लेंथ नो, तो हाँ. मैंने क्या किया, एक स्क्वायर बनाया उसका और उसको बताया कि 4 साइड्स आर ऑफ सेम लेंथ, वो ऐसे डिस्टेंस उसका एक साथ जोड़कर मैंने सिखाया. और उसमें ये भी सिखाया कि वो 4 लाइंस अभी आपने बनाया तो एक स्टिक ले लो, वो डायगोनल जैसे मैंने उसको रख के दिखाया, तो एक स्क्वायर से 2 ट्रायंगल कैसे बनते हैं वो भी सिखाया. फ्रॉम दैट शी अंडरस्टूड कि व्हाट इज अ ट्रायंगल. ओके वैसे ही रेक्टेंगल का सिखाया, वो मैच स्टिक का रेक्टेंगल बनाया, फिर मैंने उसको बोला कि लेंथ कैसी है, विड्थ कैसी है, वो मैच स्टिक का डिस्टेंस लेके मैंने उसको सिखाया कंसेप्ट, और बीच में एक सेम डालो तो 2 स्क्वायर बनते हैं, ये भी सिखाया. फिर मैंने उसको क्वेश्चन पूछा कि नाउ हाउ कैन यू मेक अ सर्कल फ्रॉम दिस मैच स्टिक, सो शी आंसर्ड मी नो. मतलब उसको समझ में आता है. फिर मैंने क्या लिया, वो पिस्ते के छिलके रहते ना, तो उसका मैंने उसको सर्कल करके दिखाया, तो उससे उसको डिफरेंट शेप्स मैंने इंट्रोड्यूस किए, और शेप्स के लिए मैंने उसको ये एक्टिविटी दी थी सर, ये शेप्स इंट्रोड्यूस किया और सेम कलर से उसको मैच करने का ये एक्टिविटी मैंने किया, तो उसको वो शेप्स अवेयर है, बट नाउ शी इज इंटरेस्टेड. जैसे मैं बच्चों को प्रूफ वगैरह थ्योरम्स बोलती हूँ ना, तो नाउ शी इज आस्किंग मी क्वेश्चंस कि व्हाट मम्मा व्हाट डू यू मीन बाय थ्योरम, व्हाट डू यू मीन बाय प्रूफ, व्हाट डू यू मीन बाय कंस्ट्रक्शन, ये क्वेश्चन मुझे उससे आते हैं. तो आई वाज बहुत नॉट अच्छी एबल बात टू. है, वेरी गुड वेरी गुड. मोर क्वेश्चंस, मोर इंटरेस्टिंग लर्निंग. अभी जो आपने जो 4 बातें कही ना, जस्ट फॉर अंडरस्टैंडिंग आई एम टेलिंग यू. ओके 4 साइड्स है और दे आर इक्वल, और वो एंड दे आर फॉर्मिंग अ स्क्वायर. यस सर. तो ये मेरे 4 साइड्स है एंड दे आर इक्वल. इज इट अ स्क्वायर? नो, इट्स अ रोम्बस. तो आपने उसको इतना ही बताया, 4 साइड्स है और इक्वल है. Yes, this point should be noted, sir. Yes. यू अंडरस्टैंड मी नाउ? Yes, sir. Yes. हमारी एक्यूरेसी क्यों जरूरी है, मैं वो कहना चाहता हूँ. ये आई एम जस्ट गिविंग यू एन एग्जांपल. मैं पूरा मैथ्स नहीं अभी कवर कर रहा हूँ. Yes. आई एम ब्रिंगिंग आउट सम पॉइंट टू यू कि एक एक स्टेप से जाएंगे कि रेक्टेंगल क्या होता है. तो ये रेक्टेंगल क्यों हो गया? तो ये रेक्टेंगल इसलिए हो गया कि ये जो एंगल है ये राइट एंगल है. Yes. और ये जो मैंने अभी जो चीज बनाई है उसमें वो राइट एंगल नहीं है. No. Yes. इसमें एक एंगल है जिसको ऑब्ट्यूस एंगल बोलते हैं, Obtuse angle. Yes, sir. और एक एंगल है जिसको एक्यूट एंगल बोलते हैं. Yes, sir. सो एक्यूट एंगल है, ऑब्ट्यूस एंगल है, राइट एंगल नहीं है. और Yes. आपको अगर मैकेनो जैसा अरेंजमेंट है ना, Yes. तो Yes. उसी को पकड़ के ऐसा खींचोगे हाँ. तो रॉम्बस बनेगा, ऐसा बनाओगे तो स्क्वायर बनेगा. Yes. समझो स्क्रू बोल्ट से आपने 4 चीजें मैकेनो Yes. का जो होता है ना, Yes. Mechanics का वो गेम. बनाया, तो आप स्क्वायर भी बना के दिखा सकते हो और ऐसा खींच के बोल सकते हो स्क्वायर डिफॉर्म हो गया Yes. तो रॉम्बस हो गया. Yes. तो रॉम्बस मतलब समभुज चौकोन. Yes. चारी बाजू सारख्या असलेल्या चौकोनाला समभुज चौकोन म्हणतात. जसं समभुज त्रिकोण असतो त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात. ऑल साइड्स आर इक्वल. सो लाइक दिस हम इतना ही आपसे प्रार्थना करना चाहते हैं, निवेदन कर रहे हैं कि हमारी एक्यूरेसी परफेक्ट होनी चाहिए ताकि हम बराबर उनको कह सकें. Yes. हाँ, इसलिए मैंने आपको 2 बार बोला कि आप 2 बार मैंने पूछा कि आपने उसको क्या बताया. तो 4 साइड्स है, इक्वल है, आपने करके भी दिखाया. सो दैट इज व्हाई द कांसेप्ट हैज गॉन प्रॉपर्ली. Okay. And what am I selling is very good idea. I always use these sticks. You can take, अभी मैच स्टिक्स है ना, तो मैच स्टिक से भी करिए. Sometimes I use straws. जो सिपिंग स्ट्रॉ होती है ना, तो बड़ी होती है थोड़ी, 8 inches और 6 inches से ज्यादा होती है. तो वो स्ट्रॉ से लेके भी आप कर सकते हैं. देन वो स्ट्रॉ को स्ट्रॉ पिन से पिन कर सकते हैं. Okay. एंड स्ट्रॉ को स्ट्रॉ एक दूसरे से जोड़ के लंबे भी कर सकते हैं. Yes. Adjust. So sometimes you can use the straw also. Okay, sir. Very good. Now I want other parents to share. Then I come to the point. Thank you, sir. और कोई लोग सवाल या अनुभव दोनों बोलिए प्लीज.
मेरी आवाज सुनाई दे रही है क्या? मैं कम बोलू? आवाज व्यवस्थित आहे. नाही, हळू बोललं चालेल का? एवढं बोललेलं ऐकू येते का मला? ओके, ऐकू येतं जगदीश. हळू बोललं तरी पण ऐकू येतं. हा, अजून कोणीतरी मला प्रश्न किंवा अनुभव सांगा प्लीज. आप में यू प्लीज शेयर युअर एक्सपिरियन्सेस अँड युअर क्वेश्चन्स प्लीज. अरे प्लीज, झिझक नहीं रखना है अनलेस यू स्पीक आउट. इतने लोग हैं, हम बात नहीं करेंगे तो कैसे होगा? बच्चे से ये सीखना है कि पूछते रहना है. हाँ हेलो सर. हाँ, हाँ, नाम मैं बताइए. नक्षत्रा नागपुरे की मम्मी बोल रही हूँ. हाँ माँ. हाँ, तो मैंने नक्षत्र के लिए कार्ड बनाए हैं, ये पेयर बनाए डॉट्स की, अलग अलग पेयर बनाए हैं. एक मिनट दिखाइए, एक मिनट वो दिखाइए फिर से. 10 हाँ, पेयर बनाए, मैं कार्ड्स बनाए. वही देख रहा था कि टेनस बनाए ना. या हाँ. 9 ऐसे 1 तक का पेयर बनाए हैं कार्ड्स के. बहुत अच्छे. हाँ, और इसको हम लोग ऐसे उल्टा प्लेस करते हैं. हाँ. दिखाती हूँ आपको. इसको उल्टा रखते हैं. ये बैक साइड से पूरा प्लेन है, हाँ, व्हाइट है. करेक्ट. और इसको शफल कर देते हैं. ये सारी पेयर्स है, हाँ, 3 की 2 की सब है. इसको शफल कर देते हैं, मतलब इसको मिक्स कर देते हैं. और फिर इसको बैक साइड से हम लोग ऐसा प्लेस करते हैं उसको. और फिर गेम खेलते हैं एक, जिसमें 2 प्लेयर लगते हैं, यानी मैं और नक्षत्र हम दोनों खेलते हैं. तो ये शफल किया हुआ रहता है, इसमें पता नहीं रहता है कि पेयर कहाँ पे है. ये ऐसा रखते थे इसको, कार्ड्स को उल्टा. हाँ, समझ में आ रही बात. यस. हाँ, तो फिर जब मेरा टर्न होता है तो मैं कोई भी 2 कार्ड्स उठाती हूँ और देखती हूँ, वो पेयर नहीं होता क्योंकि वो शफल किए हुए कार्ड रहते हैं. तो फिर मैं उसको वापस रख देती हूँ. फिर नक्षत्र उठाती है कोई भी 2 कार्ड, फिर वो देखती है कि वो भी पेयर नहीं है, फिर वो रख देती है. इस गेम में ये होता है कि जब हम रखते हैं तब हम लोगों को याद रखना पड़ता है कि हम लोगों ने जब उठाया था कार्ड वो कहाँ पे रखा. तो नेक्स्ट टाइम जब हम उठाएंगे, ऐसे बार बार उठाएंगे, तो हमको पता चलेगा कि ये कार्ड हमने इस पोजीशन में रखा था, ये कार्ड इस पोजीशन में रखा था. तो उठाते समय फिर हम लोग, नक्षत्र वो कार्ड उठाती है जो सेम उसी प्लेस पे रखा था. बस कंसंट्रेशन उसका बढ़ता है उस चीज में, और वो कार्ड ऐसे देखती है, अभी पहचानने लगेगी. ये 8 है. हाँ, ये 10 है. कार्ड देखते ही उसको पहचान में आ जाता है. ये 7 है. बिल्कुल. हाँ, और जब वो मतलब सेम कार्ड उठाएगी तब वो जीत जाएगी. जब उसका ऐसा पेयर आ जाएगा तब वो जीत जाएगी, 1 पॉइंट हो जाएगा. बिल्कुल. हाँ, ये हम लोगों ने, मैंने उसके लिए गेम बनाया छोटा. बहुत अच्छा. नाइस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तो मैं आपको सजेस्ट कर रहा हूँ कि यही गेम अभी आप ऑब्जेक्ट्स का बनाइए. ओके. ट्रायंगल की पेयर बनाइए, हेक्सागोनल की पेयर बनाइए, यस सर. और पेंटागोन की पेयर बनाइए, क्वाड्रिलेटरल की पेयर बनाइए. क्वाड्रिलेटरल में भी जैसे अभी म्हणजे शंकरपाळी असते ना, तसंच रॉम्बस दाखवलाय शंकरपाळीचा किंवा चौकट आपला असतो पत्त्यामधला. ऐसे शेप्स बनाइए, ओके. या सर्कल बनाइए, या और कुछ सिलिंड्रिकल हम बनाते हैं, बट सिलिंड्रिकल इज नॉट अ प्लेन फिगर. तो ऐसे फिगर्स बना के यही गेम अभी शेप में खेल सकते हैं. यस सर. गुड आइडिया. वेरी गुड. थैंक यू सर. थैंक यू. वेरी नाइस ऑफ यू. या हाँ सर, ये डॉट्स का जो गेम बताया अभी नक्षत्र नागपुरे ने, तो इनमें अगर वो सेम कलर रखेंगे तो वो अच्छा होगा. हाँ. अदरवाइज बच्चे याद रखेंगे ग्रीन मतलब 5 है, येलो मतलब. तो ये सजेशन है. गेम बहुत अच्छा है, अच्छा लगा मुझे. अच्छा. यस, मतलब क्या डिफरेंट कलर रखना है? नहीं. हाँ, नहीं, सेम के लिए एक कलर बोल रहे हैं. मतलब 2 येलो है करके 2 है, ऐसा नहीं होना चाहिए. यस 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 यस. शेप के लिए भी वही ध्यान में रखो, एक ही कलर का शेप बनाओ. ओके ओके. थैंक यू फॉर सजेशंस. Very good. But you can play with this initially.
हाँ इनिशियली, यस और बाद में ये चेंज करना कि अभी 2 येलो का गया, रेड आया 2, फिर भी ये 2 है, ये समझ में आने लगता है कि दिस इज 2, दिस इज 2. यस Initially the association, this is called as association or correlation. This term you please understand. The understanding of any person is related to something. एक सिंपल बात बताऊं कि अगर ये पेन है, ये पेन मैं टेबल पे छोड़ के चला गया, तो मैंने कहाँ छोड़ा, ये 5 मिनट के बाद मैं याद करता हूं तो पता चलता है कि मैंने लैपटॉप के राइट साइड पे छोड़ा, या मैंने ये बुक के अंदर ऐसा ऐसा मार्कर जैसे ऐसा बना के बुक के अंदर रख के छोड़ा. तो वेयर डिड आई लीव इट, इट गेट्स रिलेटेड टू दैट. तो वैसे हमारे अंडरस्टैंडिंग में कोरिलेशन होता है. तो अभी जैसे अजीत जी बोल रहे थे वैसे कलर से कोरिलेट करते हैं, कभी साइज से कोरिलेट करते हैं. अभी आपने जो डॉट्स बनाए ना माँ, तो वो डॉट्स अपने इक्वल साइज के बनाए, ये उसकी विशेषता है. नहीं तो आप एक इतना बड़ा बनाएंगे, 2 छोटे छोटे बनाएंगे, और 8 है वो बिल्कुल डॉटेड बनाएंगे, तो वो कंफ्यूजन हो जाएगा. तो आपने इक्वल साइज के कॉइन्स लिए हैं या डॉट्स लिए हैं, दैट इज इंपॉर्टेंट. तो द चाइल्ड विल रिलेट विथ यूजिंग ऑल द थिंकिंग पावर. तो वो कलर से भी रिलेट करेंगे, साइज से भी रिलेट करेंगे, और आपका मतलब है क्या बोलते हैं वो डॉट्स और साइड से. एक एग्जांपल बताता हूँ, वेरी सिंपल, देन यू विल अंडरस्टैंड. एक बच्चा बहुत सवाल पूछता था और बाप को काम करना था, बहुत काम था. तो उसने क्या किया, ऐसा न्यूज़पेपर में से ऐसा एक पिक्चर उठाया और इसको काट दिया, ऐसा ऐसा ऐसे ऐसे उसके पिक्चर से टुकड़े बना दिए, और बच्चे को बोले कि ये जिग्सॉ पजल है, अभी मैं थोड़ा समय काम करता हूँ, तब तक आप ये पिक्चर है इसको फ्रेम करो. तो वो क्या पिक्चर उसने दिया था मालूम है क्या? वर्ल्ड का मैप दिया था, वर्ल्ड मैप था, न्यूज़पेपर में छपा हुआ वर्ल्ड का मैप था. उसको उसने काट दिया और बच्चे को बोला जोड़ो. तो उसको लगा कि बच्चा तो आधा घंटा अभी गया उसका, तो वो 4 मिनट में वापिस आया, पप्पा हो गया. तो पापा को चक्कर आने लगा, कैसे हो गया? तो बोलता है उसमें क्या बड़ी बात है, वो जो आपने बोला था ना वर्ल्ड मैप इधर था, पर ये साइड पे एक ऐसा फिगर था, मैंने इसको जोड़ दिया और उल्टा लग दिया, तो वर्ल्ड मैप हो गया. समझ में आ रही बात? तो उनकी दिमाग कैसे काम करेगा वो पता नहीं चलता है आपको. दे आर इंटरेस्टिंग गेम्स. बट एनीहाउ ये डिस्कशन से कुछ अच्छे पॉइंट्स उभर आ रहे हैं जो आप सबके काम में आने वाले. दैट्स व्हाई आई एम रिपीटेडली सेइंग कि आप सवाल तो पूछिए या तो आपका शेयरिंग भी कर सकते हैं. ओके, नाउ आई क्विकली गो थ्रू सम एस्पेक्ट्स. तो दिस इज अ ट्रायंगल, ये तो आप सबको जानते हैं, ये एक ट्रायंगल है. ये तो ट्रायंगल किसको बोलेंगे? जैसे अभी आपने स्क्वायर बोला, तो ट्रायंगल की डेफिनेशन क्या करेंगे? 3 lines, 3 sides. 3 lines, 3 sides. 3 sides. Triangle means 3 angles. 3 sides, 3 angles. Okay. 3 vertices. Correct. तो इसमें कितने साइड्स है? 4. कहाँ 4 है? नहीं, sides 3 है, but vertices are 4. Sides 2 नहीं, angles. ये ट्रायंगल है या नहीं है? No. अरे 3 साइड्स है ना इसमें. 2 angles है. Sorry, my sentence should be corrected. Only 2 If 3 angles. lines are connected, then only it will be a triangle. करेक्ट. तो मेरी बात सिर्फ इतनी है कि हमें उसका डिटेल्स मालूम होना चाहिए कि 3 साइड्स है और 3 एंगल्स है. Connected. जैसे कि इसको आप ट्रायंगल कहेंगे, यस राइट.
तो 3 साइड्स है और 3 एंगल्स है, इसको ज्योमेट्री के लैंग्वेज में क्लोज्ड फिगर बोलते हैं। Yes, closed. तो आप जब रेक्टेंगल बोलेंगे, रेक्टेंगल, आई एम सॉरी, क्वाड्रिलेटरल, तो क्वाड्रिलेटरल किसको बोलते हैं? कितना साइड्स और कितने एंगल? 4 lines and 4 angles. अभी इसमें 4 साइड्स है और 4 एंगल्स है, देखिए। है ना, 4 साइड्स है कि नहीं है, 4 एंगल है कि नहीं है, पर ये क्वाड्रिलेटरल नहीं है, तो ये आपने डेफिनेशन में नाही बैठता, याला पण चौकोन नाही म्हणत. तर मग कॉन्व्हेक्स फिगर असा एक शब्द येतो. मला काय म्हणायचंय, मुलांना आता तुम्ही कन्फ्युज करणार नाही आहात, पण तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे, तुम्हाला माहित पाहिजे की त्याचे जे 4 अँगल्स आहेत त्याची डेफिनेशन अशी आहे की अशी जर लाईन काढली, कनेक्टिंग लाईन, ओके, तर त्या कनेक्टिंग लाईन वरचे सगळे पॉइंट्स त्या फिगरच्या आत पाहिजेत. ही जी कनेक्टिंग लाईन काढली, जिला आपण डायगोनल म्हणतो, त्या डायगोनल वरती असलेला प्रत्येक बिंदू, एव्हरी पॉइंट ऑफ दिस डायगोनल should be lying inside interior of the quadrilateral, then it is a quadrilateral. मग ते मगाशी जे मी काढलं होतं त्याच्यातला एक डायगोनल आत बसतो आणि एक डायगोनल त्या फिगरच्या बाहेर जातो. सो दॅट इज वाय इट डझंट बिकम अ क्वाड्रिलेटरल. तर असे छोटे छोटे छोट्या गोष्टी आहेत विच यू मस्ट बी नोईंग क्लिअरली. ओके, तर आता आपण याला काही जण राईट अँगल ट्रायंगल असंही म्हणतात, कारण याच्यात एक जो अँगल आहे ना, हा जो ट्रायंगल आहे त्यातला हा अँगल आहे, हा राईट अँगल आहे. दिस इज 90 डिग्रीज अँगल. सो दिस इज कॉल्ड एज राईट अँगल ट्रायंगल. This has got 2 sides, this side and this side are equal. So this is also called as isosceles triangle. समद्विभुज त्रिकोण म्हणजे दोन बाजू सारख्या असलेला त्रिकोण. ही खालची बाजू आहे ही वेगळी आहे. This is different. The side opposite to this angle of 90 degrees, this side is called as hypotenuse. त्याला कर्ण म्हणतात. कर्ण. तर हा कर्ण हा 90 अंशाच्या कोनासमोरच्या बाजूला कर्ण म्हणतात. असे त्याचे मग प्रकार वाढत जातात. आर यू गेटिंग मी? तर आपल्याला ट्रायंगल कळला, क्वाड्रिलेटरल कळला, मग आता क्वाड्रिलेटरलचे प्रकार आहेत. आणि तुम्ही घाबरून जाऊ नका, हे 7वीच्या पुस्तकात पण आहे. द चाइल्ड इज गोइंग टू रीलर्न ऑल दीज थिंग्स. ओके, दिस इज देअर इन द 6th standard, 7th standard. अगेन देअर विल बी टाइप्स ऑफ क्वाड्रिलेटरल्स, दॅट इज रेक्टँगल, स्क्वेअर, देन रॉम्बस, देन पॅरलल पाईप, then trapezium, then different types of equilateral triangle, rhombus सारखंच आणखीन parallelogram असतात, रेक्टँगल असतं. आणि मग पुढं काय असतं गमती तुम्हाला माहिती आहेत बघा आता, की हा रेक्टँगल आहे, ओके, पण हा स्क्वेअर आहे. मग याचा रूल काय आहे की याचे 4 अँगल्स राईट अँगल आहेत, याच्या समोरच्या साइड्स इक्वल आहेत आणि ऍडजस्टंट साइड्स पण इक्वल आहेत. दिस साइड इज ऑल्सो इक्वल टू दिस साइड अँड दिस साइड इज इक्वल टू दिस साइड. मग हा पॅरलेलोग्राम आहे का नाही? तर आहे. हा समद्विभुज चौकोन पण आहे. हा आयत आहे का नाही? आहे. दिस इज ऑल्सो अ रेक्टँगल. एव्हरी रेक्टँगल इज नॉट अ स्क्वेअर, बट एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. आय रिपीट दिस. Every rectangle is not a square, but every square is a rectangle. मग हा रॉम्बस पण आहे, हा स्क्वेअर पण आहे, हा रेक्टँगल पण आहे, हा क्वाड्रिलेटरल पण आहे, हा पॅरलेलोग्राम पण आहे. असे याचे एकाच ऑब्जेक्टचे वेगवेगळे प्रकार असतात. सो you please note that, you must understand this. I repeat that sentence for your understanding, that every square is a rectangle. कारण त्याचे 4 angles 90 degrees आहेत. याचे पण 4 angle 90 degree आहेत. इथं 90 आहे, इथं 90 आहे, इथं 90 आहे, इथं 90 आहे. So this is a rectangle like this rectangle. But this is rectangle and this is called as square because these two sides are also equal. In rectangle, the opposite sides are equal. This side is left is equal to right,
top is equal to bottom. Similar situation is there in a parallelogram. So in parallelogram also the opposite sides are equal. So this figure will be a parallelogram. But this cannot be called as rectangle because opposite angles are equal. This angle is equal to this angle. But all four angles are not right angles. So like this, some simple tricks are there. Let's not go into the complicated part of it. My appeal to you is that you use right language when you talk to the child. Otherwise, learn it from somebody. Otherwise, don't talk. Don't give a long concept. Let the child find out. Help to discover. If child says that this is a rectangle, let him say so. And you think it, why you are thinking like that. Similarly, I would say that, सुनीलजी मला वेळेची आठवण करा कधी थांबायचं ते. किंवा एक 10 minutes warning द्या. I can talk to you for 2 hours, 3 hours also like that, and you will enjoy. I'm sure about it. Okay. Are you enjoying or not right now? Yes, yes. हो थोडी वेळ पुढे गेली तरी चालेल जगदीशजी. नाही नाही आपण परत भेटू ना. We can meet again as you want, whenever we want. We can meet again. If you find parents find it interesting, we will do it again. तुम्हाला जर त्याच्यात कधी इंटरेस्ट आला तर आपण परत परत भेटत राहू. कारण हे काय संपत नाही, खूप मोठे आहे विषय. आता I come to another concept. हा जो point आहे ना, can you see this as a point? Yes. Center of a circle. Yes. Okay, before I go here, one point Sunilji brought out very nicely yesterday to me, that these are, I have got these 2 coins. Okay, these are 2 coins. 10 rupee coins are there. 2 coins. And I have got these 2 coins. Okay. And I have got 2 pencils. And I have got 2 lenses. And I have got 2 ears. So 2 10 rupee coins, 1 rupee coin, 2 glasses, 2 ears, and 2 books. All are 2 in number. The common concept is 2. But it does not have any relevance to the object. That is an abstract idea that we have to put into the head of a child. And that comes out of practice. You don't go and define what is 2. मर जाओगे 2 define करते करते. तो ऐसे बोलने का, these are 2 coins, these are 2 10 rupee coins, these are 2 ears, these are 2 here. Yeah, so I'm getting a support from home. She's telling me that this is the name given to you, that we call these 2 identities are called 2. So what I want to bring to you is the number that when we teach 1 and 2, they are called as symbols. Please understand that 1 is written like this, and 2 is written like this, and 3 is written like this. These are called as symbols. And that symbol has been associated with the number. So first symbol is called 1, second symbol is called 2, third symbol is called 3. And to explain what is 3, we show him 3 chocolates, 3 grains, 3 shirts, 3 fingers, 3 objects. So objects are helping us to give the idea to that abstract symbol, which I'm going to call it as 3. Now, per language, it will change. So, initially we will do like this. We will show 3 same size objects. This is 1, this is 2, this is 3. Correct? Or you will use matchsticks, or you will use the straws, or you will use something different. Am I making sense? समजते सगळ्यांना मी काय म्हणतोय? की चिन्हाला अर्थ नसतो, आपण त्याला अर्थ जोडतो.
मग आपण एकाला 1 म्हणायला लागतो आणि दुसऱ्या चिन्हाला 2 म्हणायला लागतो आणि आपण 1 2 3 त्याला सिम्बॉल शिकवतो. आता साधी गोष्ट काय आहे की मराठीत त्याला काय होणार आहे 1 2 3 4 सिम्बॉल बदलले, अर्थ तोच राहिला. आणि पुढे जाऊन हीच मुलं 7वी मध्ये रोमन शिकणार आहेत. सो दे विल से 1 2 3 and 4 5 and 6 7. See, the symbols have changed. Can you see? Yes. This is what is they are going to learn later. 1 is this, 2 is 2, 3 is 3, 4 is written as IV, and 5 is written as V, and 6 is written as VI, and 7 is written as V and 2I. So the meaning attached to the symbol remains unchanged. So 5 will remain as 5. So somebody will write it as 5. Somebody will write it as 5, and somebody will write it as 5. All these 3 symbols have got the same meaning, counting number 5. Yes. And this is what we will show, 5 fingers. Isn't it? Yes. And I'm not able to right now motivate you, but you have to all the time be in their mood. 5 fingers, 3 away, how many remain? Like that, you have to be full of energy when you're talking to them. Actually, 5 fingers means something heavenly has fallen down. Okay. So there are 5 fingers, 3 have gone away, how many? So don't be serious about that. Okay. So have I made this point very clear to you? 5, 5, 5. Yes. These 3 are at least familiar to you. Yes. Maybe this one may not be known to some people. काही लोकांना हा माहित नसेल, याला 5 म्हणतात. तर असं संख्या ही abstract concept जशी असते तसं मी तुम्हाला आता सांगत होतो पुढे जाऊन की याला पॉइंट म्हणतात. याला पॉइंट म्हणतात. मग पॉइंट म्हणजे काय हो? What is a point? पॉइंट म्हणजे असा डॉट की त्याच्यातनं n नंबर ऑफ लाईन्स जाऊ शकतात. म्हणजे किती लाईन्स तू ड्रॉ करू शकते. मुलीला जर समजवायचं झालं तर मी काय सांगेल तिला की असा एक हा पॉइंट म्हणजे असा एक डॉट आहे की त्याच्यातनं तू किती लाईन्स एकावर एक काढू शकते. Okay. Actually, that is one property of the point. Good. मग आता काय असतं माहितीये का, गणितात काही सिद्धांतांना ऍक्शम्स म्हणतात. Axioms. We don't have the definition for them. We have to understand that a point म्हणजे point. Point म्हणजे point, या दुसरा काय point नाही, एवढं point कळला का? तर गंमत कशी असते, जो तुम्ही समजा ट्रेन चालवताय, ट्रेन ऍक्च्युअल ट्रेन ड्रायव्हर आहात तुम्ही, तर खूप 2 मैल दूर लांब तुम्हाला एक लाल दिवा दिसतो. कळते की आता ट्रेनचं स्पीड ऍक्सिलेटर थांबवायचं आहे, ब्रेक अप्लाय करायचे आणि ते सिग्नल पाशी जाऊन थांबायचंय. तर तो जो लाल दिसत असतो ना दिवा, तो दिवा तुमच्या जर कॉम्प्युटरवर जर मॅप असेल तर त्याच्यात एक डॉट म्हणून येतो. किंवा तुम्ही जर नकाशा काढला तर तुम्ही म्हणणार काय की असा एक रोड आहे, 2 लाईन चाललेले आहेत, अशी ट्रेनचा पाथ आहे. असं तुम्ही दाखवणार की अशी ट्रेन आहे आणि तो बघा तिथे दिसला का डॉट तुम्हाला, तिथे सिग्नल आहे. कळते मी काय बोलतोय ते? माझा डॉट म्हणजे काय, तो सिग्नल आहे. मग आता तो सिग्नल एवढा छोटा असतो का? तो चांगला एवढा असतो मोठा. पण
रेल्वे ट्रॅकच्या दृष्टीने आणि 1 किलोमीटरच्या अंतरावरनं पाहिला तर तो डॉट आहे. आता आपण इथनं आकाशात तारे बघतो रात्री, सध्या नसेल ढग असताना, तर त्यातला जो तुम्हाला स्टार दिसतो, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार वाला स्टार, त्यातले काही स्टार सूर्यापेक्षा मोठे आहेत, पण आपल्या दृष्टीने तो कोण आहे? पॉइंट आहे. सो पॉइंट इज सच अन ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट, त्याची व्याख्या नाही होत. आपण म्हणताना म्हणतो इट हॅज नो थिकनेस, इट हॅज नो शेप, इट हॅज नो डायमेन्शन्स. ओके, म्हणजे तो लाडू सारखा जाडा नाहीये. मग तुम्ही म्हणाल तो कसा आहे, तर मी म्हणणार की ते पेन असतं, त्या पेनच्या फिंगर टिप्स, हा हे असं मी कागदावर टेकवलं की तो पॉइंट तयार झाला, म्हणून हा डॉट आहे म्हणजे हा पॉइंट आहे. पण असे पॉइंट्स ज्या वेळेला एकत्र येतात तेव्हा त्याचा असा लाईन सेगमेंट तयार होतो. असे पॉइंट्स एकत्र येतात त्यावेळेला दुसरा सेगमेंट तयार होतो. आता या गोष्टी इतक्या ऑब्व्हियस आहेत आपल्या दृष्टीने, अगदी ऑब्व्हियस आहे. म्हणजे काय की मी इथं पेन्सिल धरली आणि त्याच्यावरती रेघ मारली, अशी पेन्सिल धरली आणि अशी रेघ मारली. इट इज सो सिंपल टू अंडरस्टँड. बट दिस सेगमेंट ऑफ लाईन इज अ सेट ऑफ पॉइंट्स. म्हणजे हे जे टिप टेकवलं ना, या टिप टेकवलं आणि तिथे एक डॉट आला, मग पुढे गेलो पुढे गेलो पुढे गेलो, असं करत करत तिथे लाईन तयार झाली. सो व्हॉट इज लाईन? लाईन इज अ सेट ऑफ पॉइंट्स. आता सेट कन्सेप्ट कसा कळणार तुम्हाला? तर आपल्या घरात पेनाचा सेट असतो, एक ब्लॅक पेन, एक ब्लू पेन, एक रेड पेन, 3 पेनचा सेट असतो. किंवा आपल्या घरात टेबलवरती चहाचा सेट असतो, म्हणजे आता तुम्ही ते वापरत नाही फारसे, पण असं टी किटली असते, नंतर मग कप असतात, कप सॉसर्स, मॅट असतात. द होल थिंग टुगेदर इज कॉल्ड एज अ सेट. तर सेट कन्सेप्ट परत 8वीत शिकवला जातो, 10वीत शिकवला जातो, 11वीत पण शिकवला जातो. देर इज अ लॉट ऑफ कन्सेप्ट अबाउट सेट थिअरी. पण आपण घरात म्हणू शकतो की फॅमिली इज अ सेट. आपली टीम असते एखादी क्रिकेटची, ती इट्स अ सेट. कंट्री मध्ये आपल्या सिटीज आहेत, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, दिल्ली, चंदीगड, चेन्नई, कन्याकुमारी. सो दीज दे टुगेदर मेक अ सेट. तसा सेट ऑफ पॉइंट्स मधनं एक फॉर्म तयार होतो. मग त्यातनं एक लाईन काढली की तिला लिनियर म्हणतो आपण, म्हणजे 1 डायमेन्शनल म्हणतो. So when I draw this set of points, I'm using the tip of the pen and drawing this. So this is called as a set of points, and this is also called as line. So line extends infinitely, means it goes on this side also any length, and this side also it goes on any length. To show that, we use arrows. So there is a difference between a line and a ray and a segment. They appear to be same, but they are different. So these are the 3 different words that are used: line, ray, and segment. So all the 3 are set of points only, but line is extending both sides. Though I have not drawn in the figure, it can go infinitely. That means unendingly it can go on both sides. लाईन ला रेषा म्हणतात मराठीत. रेषा का म्हणायचं तर ते दोन्ही बाजूला अमर्याद जाऊ शकते. रे ला किरण म्हणतात, एकाच दिशेने तो जातो, त्याला ओरिजिन असतो, स्टार्टिंग पॉइंट असतो, तिथनं सुरू होतो आणि तो एकाच दिशेने जातो. So it goes in only one direction and it has got a starting point. Segment has got 2 end points. Segment ला दोन्ही बाजूने टर्मिनेटिंग पॉइंट्स असतात, त्याच्या मधल्या लेंथला सेगमेंट म्हणतात. त्याला मराठीत रेषाखंड म्हणतात. रेषेचा तुकडा आहे, तो खंड आहे, पार्ट आहे. पार्ट ऑफ अ लाईन इज कॉल्ड लाईन सेगमेंट. सो लाईन,
ray and segment. They are different things. So I request you to understand these basic concepts and use them properly. Okay. So that these line segments are used. So I have used the 3 line segments. आपण म्हणतो ना 3 रेषांनी मिळून आकृती तयार होते. बोलताना म्हणतो की नाही 3 रेषांनी त्रिकोण तयार होतो. ऍक्च्युअली ते 3 लाईन सेगमेंट्स आहेत आणि दे आर क्लोज्ड. म्हणजे त्यांच्यातले कुठलेही 2 बिंदू जर एकमेकांच्या समोर जोडले तरी येणारी म्हणजे इफ आय कनेक्ट धिस पॉइंट टू धिस पॉइंट, द all the points which are on that segment are inside the triangle. If I connect this point to this point on this line segment, then all the points of this line segment are inside the triangle. So this is what is called as a convex figure. So are you clear on what I'm talking about? Line segment point. Now Ajit was helping me to say that this is a one-dimensional thing. What we are talking about, all these things are one-dimensional things. Yes. It has got only length. It Yes. has no width. Yes. It has no breadth. It has no Yes. thickness. म्हणजे याला फक्त लांबी असते. म्हणजे फक्त लांबी आपण मोजताना काय म्हणतो 4 सेंटीमीटर किंवा 5 किलोमीटर किंवा 1 फीट 2 मीटर असं आपण इंचात मोजतो, फुटात मोजतो. ते जे मोजतो त्याला आपण लेंथ किंवा लांबी म्हणतो. And that is only one dimension. Yes. Whereas this plate itself has got length and breadth. and breadth. So there are 2 dimensions to this. Yes. So this is called as a 2-dimensional figure. Yes. The line which I drew here, ती मला काढण्यासाठी मी पार्टी वापरली. पण लाईन अशी हवेत पण असू शकते. This is also line. Yes. समजते का? Yes. ती कळावी म्हणून मी काय केलं, मी ती पाटीवर काढली. Are you understanding me? Yes. So imagine that this pen has got no thickness. अशी कल्पना करा की याला जाडी नाहीये, याला thickness हा नाहीये. It is thinner than the hair. केसापेक्षा बारीक आहे. तर तिला काय फक्त लांबी आहे, म्हणून तिला म्हणायचं 1-dimensional thing. आता ही जी फिगर आहे, this is 2-dimensional figure. Yes. It has got length as well as breadth. आता लेंथ आणि ब्रेडथच असावी लागते असं नाही बरं का. म्हणजे आता याच्यामध्ये हे जे सर्कल काढलेलं आहे हे सुद्धा 2-dimensionalच आहे. हे प्लेन मध्ये आहे. म्हणजे फक्त लांबी रुंदी असली म्हणजे 2 असं नाही, परंतु जे एका प्लेन मध्ये असतं. आता परत डेफिनेशन येते, प्रतल किंवा प्लेन म्हणजे काय. आपण प्लेन शब्द प्लेन बरेच वेळा वापरतो. तो PLA आयन प्लेन नाहीये, PLA एनी प्लेन आहे. तर व्हॉट इज दिस प्लेन? सो इट has got no thickness again. So I am showing you this is one plane. Then I go up here. This is another plane. This is one plane. This is one plane. So there could be, these are different planes inside. This is one plane. This is another plane, and these 2 planes are having an angle in between them. Can you understand this? This is one plane, this is another plane, and they have got one common set of points which is called as the edge. म्हणजे ही साइड झाली. म्हणजे साइड काय आहे? ही 2 प्लेन्सची कॉमन पॉइंट आहे. Where the 2 planes meet each other, you get a line. आपल्या घरामध्ये walls असतात ना, walls are touching the ceilings, so there is a line. Okay. आता कसे काही कन्सेप्ट असतात बघा, ते छोट्या मुलांना पटकन कळतात, आपल्याला कळायला आवड लागतं. एक कन्सेप्ट तुम्ही लहानपणी शिकला असाल की या मी 2 लाईन्स काढतो, त्याच्यातला फरक सांगा मला. माहित
What is the difference? I have not drawn the arrows, but assume that there are arrows, or I will draw them. What is the difference? Parallel and intersecting lines are there. Parallel and intersecting lines. Parallel and lines are not intersecting. going to meet any time. मराठीत सांगा काय म्हणायचं आहे ना? समांतर रेषा आणि क्रॉसला काय म्हणतात? छेदणाऱ्या रेषा. अच्छा, छेद. समांतर रेषा आणि छेदणाऱ्या रेषा. Parallel lines and intersecting lines. बरोबर आहे? Parallel lines will not meet each other at any point of time. म्हणजे मग कोणाला पॅरलल लाईन म्हणायचं असतं? की त्या एक्सटेंड केलं तरी एकमेकांना छेदत नाहीत. They never intersect each other. They never intersect. They go parallel. The distance between them is perpendicular distance is same. If these are the two parallel lines, suppose, then this distance is same throughout. They never intersect. Yes. So what are not parallel lines? At some point which intersect each other. Not parallel lines will intersect each other somewhere or the other, right? No. Can you show me lines which are not parallel, but they don't intersect? Can you show me two lines which are not parallel, but they don't intersect? म्हणजे अशा दोन रेघा मला सांगा की ज्या समांतर नाहीयेत. समांतर रेषा तर एकमेकांना मिळतच नाहीत, बरोबर आहे, पण त्या समांतर नाहीयेत पण एकमेकांना मिळतच नाहीत. अशा कुठल्या लाईन्स असतात? काय म्हणताय तुम्ही? कॉन्वे नाही, आपण स्ट्रेट लाईन बद्दल बोलतोय, कर्व्स बद्दल नाही बोलत. When I talk about line, I mean the straight line. Think there are no such a kind of lines. कारण त्या पॅरलल नसतील तर कुठेतरी इंटरसेक्ट होतातच. बरोबर आहे, म्हणजे त्या अशा लांब 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 जाऊन कुठेतरी मैलावरती तरी ते इंटरसेक्ट होतील ना. आपल्या पाठीवरती किंवा आपल्या पेपर मध्ये नाही झाल्या तरी त्या कुठेतरी इंटरसेक्ट होतील. म्हणजे आता इथे मी दोन लाईन्स काढल्या की ज्या पॅरलल नाहीये. ह्या इंटरसेक्टिंग नाहीयेत आता, हो की नाही, पण त्या पुढे गेल्यावर इंटरसेक्ट होतील ना. दिसतायत का? हो. Am I right? हॅलो. हा बरोबर. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. असं पण असू शकतं ना, एका पॉइंट पासून लाईन सुरू झाली, एक वर गेली एक खाली गेली, करेक्ट, त्या पॅरलल नाहीये. एकच लाईन झाली ना ती, पण दोन झाल्या लाईन. दोन नाही, दोन रेज झाले. हा, रेज झाले. लाईन एकच झाली. बरं, आता तुमच्या जिथे जिथे तुम्ही आहात तिथे घरात बघा बरं का. तुमची जमीन भिंतीला जिथे टेकली तिथे एक लाईन आहे का बघा. जमीन जमीन फ्लोअर अँड वॉल, डू दे हॅव गॉट ए कॉमन लाईन? Yes. डू यू हॅव? एव्हरीबडी नोटिस्ड इट? येस. प्रत्येकाने चेक करा की फ्लोअर आणि वॉल मध्ये एक कॉमन लाईन आहे का नाही. आता सिलिंग आणि दुसरी वॉल बर का, सिलिंग आणि दुसरी वॉल याच्यामध्ये एक कॉमन लाईन आहे का? येस. आहे. आर दे पॅरलल? येस. आर दे पॅरलल? दे आर नॉट पॅरलल. आर दे not इंटरसेक्टिंग? आर दे No. इंटरसेक्टिंग? No. दे आर नॉट इंटरसेक्टिंग. म्हणजे साधं तुम्हाला दाखवू का, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, या दोघी कुठे इंटरसेक्ट होत आहेत? कारण त्या एकावर एक ठेवलेल्या नाहीयेत, म्हणजेच त्या एका प्लेन मध्ये नाहीये. Different planes. Yeah. सो आय शोड यू दॅट दिस इज वन प्लेन. या प्लेन मध्ये दोन लाईन्स आहेत आणि इथे खाली एक प्लेन आहे, या प्लेन मध्ये दोन लाईन्स आहेत, त्यांचा आणि यांचा काही संबंधच नाही. सो व्हॉट वी लर्न इज कॉल्ड इज अ प्लेन जॉमेट्री. वी आर नॉट टॉकिंग अबाउट 3 dimensional geometry.
अशा सोप्या सोप्या गोष्टी. ओके, नाव आय डोंट वॉन्ट टू कॉम्प्लिकेट इट फर्दर, बट त्यांना स्क्यू लाईन्स वगैरे असं म्हणतात, वेगवेगळे शब्द असतात त्याला. अरे बट असं असू शकतं की नाही, सांगायला किती सोपं आहे बघा. या दोन लाईन पॅरलल आहेत, या दोन लाईन इंटरसेक्टिंग आहेत, आणि या दोन लाईन्स मी दुसऱ्या डायमेन्शन मध्ये काढल्या, एक अशी वरती आहे आणि एक खालती आहे. तर त्या पॅरलल नसल्या तरी सुद्धा एकमेकांना भेटत नाहीत. वेन दे आर इन द सेम प्लेन, देन ओनली दे इंटरसेक्ट इन वन पॉइंट. टू लाईन्स वेन दे इंटरसेक्ट इच अदर, दे इंटरसेक्ट इन वन अँड ओनली वन पॉइंट. दोन रेषा एकमेकांना छेदतात त्यावेळेला ते केवळ एका बिंदूमध्ये छेदतात, आणि तो बिंदू त्या दोन्ही रेषांवरती असतो. त्याच्यावरती अख्खी पुढची कोऑर्डिनेट जॉमेट्री डेव्हलप होते. मग त्यांना दिलेलं असतं 2 points are there, x1 x2 x1 y1 x2 y2. Draw an equation of a line which goes through x1 y1 x2 y2. y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to x minus xy, y minus y1 upon x minus x1. असं इक्वेशन शिकवली जातात. दिस इज व्हॉट हॅपन्स इन 10th and 12th कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये. पण आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर द्यायला पाहिजे. आता हे लाईनचं पॅरलल तुमच्यासाठी आहे, मुलांना सांगण्यासाठी नाहीये. माझं तुम्हाला सांगणं एवढंच आहे की तुम्ही जे काय बोलाल ते सुस्पष्ट बोला, समजून बोला, तुम्हाला जाणून घ्या. तुम्हाला जर अडचण असली तर आपल्याकडे गुगल असतं, त्याच्यातनं शोधा, जॉमेट्रीची पुस्तकं वाचा. जॉमेट्रीचं उदाहरण चाललंय म्हणून जॉमेट्री चालली. आता मी थोडस याच्याकडे जातो, हे दशक सुट्ट्याकडे जाऊया आपण. टेन्स अँड युनिट्स. So I got some 10 coins here, 1 rupee coin. This is very easy to tell by child, but very important to tell. 10 coins आहेत माझ्याकडे. ओके, 1 rupee coin. याला रबर बँड लावा, नाहीतर एका बॉक्स मध्ये घाला आणि म्हणा की हा 10 झाला. तर असा हा 10 हा दॅट इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय दिस कॉइन, 10 rupee coin. So this 10 rupee coin is equal to 10 coins. हा कन्सेप्ट खूप मोठा डेव्हलप करावा लागतो. दिस इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट कन्सेप्ट. तर ऍक्च्युअली हे 10चं नाणं त्याच्या डोक्यात नाही लवकर घुसत, त्या मुलीच्या किंवा मुलाच्या, की हे कसं काय, हे तर एक नाणं आहे, 10 आहे, हाऊ डू यू से दॅट दिस इज इक्वल टू 10. तर सरळ सरळ 10 काड्या घ्यायच्या आणि त्याची मोळी बांधायची आणि से दॅट दिस इज 10. 10 स्ट्रॉ घ्यायच्या, त्याला रबर बँड बांधायचा आणि म्हणायचं दिस इज 10. आर यू अंडरस्टँडिंग मी? मग आपण म्हटलं की एक 10 आहे माझ्याकडं आणि त्याच्यातनं 4 स्ट्रॉज बाहेर काढल्या, तर किती राहिल्या? सबट्रॅक्शन वेन यू हॅव टू टीच. आता नाही शिकवणार तुम्ही. आता मला नाही वाटत तुम्ही सबट्रॅक्शन शिकवताय का? सर मी शिकवते, म्हणजे तिला जर कधी मनुका किंवा ड्रायफ्रुट्स खायला दिले ना, तर ते काउंट करते की आता हे एवढे आहेत, मग हे एवढे तू मम्माला दे, एवढे पप्पांना दे किंवा एवढे आजीला दे, मग आता तुझ्याकडे किती राहिले, अशा प्रकारे सांगते मॅथ्स. ओके, सो यू लिमिट इट राईट नाउ टू द नंबर लेस दॅन 10. So out of 10 or 9 you can work out. You can work out for more also, but initially like that. आता त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन शिकवायच्या इंटरनॅशनल लेवलला 2 पद्धती आहेत. 1, हे 5 आहेत, त्यातले 3 गेले तर किती उरले? ओके, सो 10 less 3 or 10 take away 3, how many remain? आपण म्हणतो ना 5 minus 3 is equal to 2. आपण म्हणतो 5 minus 3 is equal to 2. तुमच्या काय एका क्षणात कळलं, मुलाला कळायला वेळ लागतो. हे 5तले टेक अवे 3, त्या 3 मनुका काढून टाकल्या, आता किती मनुका उरल्या? सो यू हॅव टू काउंट हाऊ मेनी रिमेन. 1 2. आता मी प्लीज लक्ष द्या माझ्याकडे, मी महत्वाचा मुद्दा सांगतोय आता. तर 5तनं 3 गेल्यावर 2 उरले. हा कन्सेप्ट असा सांगितला जातो की 5 टेक अवे 3. सो टेक अवे 3 आर गॉन. सो हाऊ मेनी रिमेन? सो आउट ऑफ 5 हाऊ मेनी आय हॅव टेकन अवे? 3. सो आय हॅड 5. सो 5 टेकन अवे, 4 टेकन अवे, 3 टेकन अवे, 2 रिमेन. दिस इज कॉल्ड रिव्हर्स काउंटिंग मेथड. 23 मधनं 8 गेले, मग किती उरले? मग 8 घेतले मी आधी, 8.
23 मधनं 8 गेले. 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15 उरले. Are you getting me? So this is one way that subtraction is taught. आणि कदाचित तुम्ही लहानपणी उलट शिकला असाल की 23 मधनं 8 गेले तर आपण ते दशक सुटे करून सोडवतो, टेन्स अँड युनिट्स, ते नाही मी बोलतोय आता. That's a different method again. But simple method we will take. 13 मधनं 8 गेले तर किती उरले? So how do you do? 13 minus 8 is equal to 5. हे तुम्ही कसं सोडवता? तर 13 मधनं 8 गेले ना, म्हणजे हे 8 आहेत, हे 13 मधनं गेले म्हणजे 13 गेला, 12 मेंबर पण गेला, 11वा पण गेला, 10 गेला, 9, 8, 7, 6 आणि 5 उरले. आर यू अंडरस्टँडिंग मी? कोण गेले ते काढायचे आणि उरले किती ते बघायचे. ही एक मेथड आहे. आणि दुसरी मेथड, आपण 13 मधनं 5 गेले ना, मग 5 तर गेले, आता उरले किती? 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 8 उरले. अगेन आय रिपीट, 13 मधनं 5 गेले, 5 तर गेले, 13 होते त्यातनं 5 गेले, आता उरले किती? 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 8 उरले. You might have learned this way. ती दुसरी मेथड मला माझ्या नातीकडनं शिकायला लागली, कारण माझी मेथड तिला कळतच नाही. So like this you have to please understand this. Don't confuse. Stick to one method. Fix it up into the other head. आणि परत परत सांगतो, आपलं कन्फ्युजन असेल तर गप्प बसा, नाही शिकवलं तर चालेल. असा काय आग्रह नाही की तुम्ही सगळ्यांनी शिकवलंच पाहिजे आणि सगळ्यांना सगळे येत असं नाही. तुम्ही समजा पोएट्री मधले मास्टर असाल, मी सायन्स मधला मास्टर असेल, तर मला थोडंसं फिजिक्स चांगलं येतं पण मला इंग्लिश नाही तुमच्या एवढं चांगलं येत, असं असू शकतं. तसं तुम्हाला काहीतरी उलट तुमची स्ट्रेंथ असेल, तुम्हाला गाणं चांगलं येत असेल, मॅथ्स कमी येत असेल, तर रडत बसायचं काही कारण नाहीये. ते ज्याला मॅथ्स येतं त्याला पकडायचं आणि म्हणायचं तू शिकव बाबा, ते त्याचं डोकं तू बघत बस. मग कदाचित नवरा बायकोच्यात कॉम्प्रोमाइज होतं की मी तुम्हाला म्युझिक आणि गाणं शिकूया, लँग्वेज शिकवीन, तुम्ही सायन्स आणि मॅथ्स शिकवा, असं असू शकतं. सो प्लीज डोंट टेक दॅट की मला सगळंच आलं पाहिजे. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्यासाठी, त्या मुलांसाठी नाही, तुमच्यासाठी बेसिक मॅथ्स शिकून घ्या आणि त्याचे कन्सेप्ट जे तुम्ही जे मनात रुजवाल ते दुसरीकडे तुम्हाला खूप उपयोगी पडतील. दॅट विल बी व्हेरी युजफुल एज वेल. सो आय हॅव एक्सिडेड लॉट ऑफ टाइम आय थिंक फ्रॉम यू. ओके सुनीलजी, तुम्हाला काय कन्सेप्ट कुठला राहिलेला मी सांगावं असं वाटत असला तर मी 2 मिनिटात सांगतो, नाहीतर मग थांबतो. पण इथंच थांबू परत पुढच्या वेळेला. त्यांना होम प्ले द्या काहीतरी आणि मग परत एक 3-4 आठवड्याने किंवा नेक्स्ट मंथ मध्ये आपण भेटू वाटल्यास. एक होम प्ले असा आहे की याची होडी बनवा. हे असं घ्यायचं, असं दुमडायचं, मग त्याची अशी एक चौकोनी घडी घालायची. ओके, पेपर बोट ऍक्टिव्हिटी आहे. ही ऍक्टिव्हिटी आहे साधी. आणि मग त्याला हे एक घडी घालायची अशी. आता सिलेबस मध्ये मुलांना देणारच आहे ती ऍक्टिव्हिटी, मला वाटतं बहुतेक दिली पण असेल पेपर फोल्डिंग. हे अशा घड्या घालतात, माहितीये ना तुम्हाला? हे मी जे दाखवते ते सगळ्यांना समजते. आणि मग त्याच्यातनं आपण हे असं उलगडतो त्याला आणि मग त्याच्यातनं आफ्टर डुईंग दिस, हे पण सगळ्यांना मॅजिक आहे, माझ्यामध्ये सगळ्यांना येत असेल. आय एम नॉट शोईंग यू एनी मॅजिक. तुझी बोट तयार झाली. गुड. तर असे तुम्ही काहीतरी तयार करा.
डबा तयार करा, बोट तयार करा, काहीतरी करा. नंतर आजचं माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही लिहून काढा. तुम्हाला काय कळलं ते तुम्ही लिहून काढा. आज आपण 2-3 गोष्टी समजून घेतल्या. तर शेवटचा पॉईंट मी सांगणार आहे, थांबणार आहे, की लाडू जो असतो तो घनाकृती असतो किंवा सोप असतो, 3 डायमेन्शनल असतो, ऍज अजित वॉज सेइंग. सर्कल जे असतं ते 2 डायमेन्शनल असतं, ते असं असतं आणि त्याच्या आतल्या भागाला सर्कल नाही म्हणत. फक्त हे जे ब्लॅक काढलंय तेवढ्यालाच सर्कल म्हणतात. म्हणजे बांगडी किंवा इयर रिंग. आणि आतल्या भागात सकटची वस्तू असते, म्हणजे आपली खायची प्लेट किंवा डोक्याला लावायची टिकली किंवा फ्रिस्बी, या ज्या गोष्टी आहेत यांना डिस्क म्हणतात. तर त्या 2 डायमेन्शनल आहेत. तर सर्कलला नेहमी फक्त सर्कम्फरन्स असतो आणि मग एरिया इनसाइड द सर्कल असते, आउटसाइड द एरिया वगैरे. सो विल टॉक अबाउट इट लिटिल लेटर. तुम्हाला जेव्हा सवड असेल तेव्हा आपण बोलू नंतर. कोणाला शेवटची 2-3 मिनिटं काही विचारायचं सांगायचं असलं तर बोला. सर आपण पाहिलं की जे नंबरिंग आहे त्या वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये किंवा सिम्बलाइज केलं असेल जातं की 1 2 3 4 1 2 3 4 रोमन 1 2 3 4. तर हे मुलांना शिकवताना ऍट अ टाइम कसं शिकवलं पाहिजे? कंपॅरेटिव्हली शिकवलं पाहिजे का? नाही, एकच शिकवायचं. नाही, आता तुमची जी मुलं आहेत ती लहान वयातली आहेत, एकच शिकवायचं. आणि सध्या युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड रोमन लँग्वेज आहे, म्हणजे 1 2 3 इंग्लिश मध्ये जे लिहितात ना, मराठीतनं बोललं 1 2 3 4 तरी लिहिताना 1 2 3 4. फार तर तुम्हाला मराठी जर शिकवायचं असेल तर आकडे एकदा मराठीतले आणि इंग्लिश मधले शिकवा, याच्या पलीकडे काही शिकवू नका. रोमन वगैरे आता नका शिकू. म्हणजे जसं की बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे की 1 मणी, 1 शेंगदाणा, 2 म्हणजे हे असं असतं. मग इंग्लिश मध्ये असा लिहिला जातो आणि मग नंतर असा. पण तेच जेव्हा ती मराठी बुक उघडते किंवा माझं घड्याळामध्ये रोमन नंबरिंग आहे, मग हा पात असा काय, असा का नाहीये, हे जेव्हा येतं ते कसं क्लिअर करायचं ते मी विचारते की ते कसं क्लिअर करायचं. त्यातलं शिकवा कुठलं? फक्त 3 6 9 एवढं शिकवा हवं असेल तर. जर तुमच्या घड्याळात असतील रोमन आकडे तर असे पण काढतात. अच्छा, म्हणजे जो प्रश्न मुलांना पडतो ना की 1 2 3 4 5 हे असे होते, मग ते आता असे का दिसतात, हे कसं टीच करायचं हे विचारते मी की. हा, मग तेव्हा चक्क चित्र काढून 1 म्हणजे 1, 2 म्हणजे 2, 3 म्हणजे मी आता तुम्हाला दाखवले ना 1 ते 10. मॅक्झिमम काय शिकवायचं लक्षात घ्या की 9 10 सिम्बॉल्स आहेत, 1 ते 9 आकडे आणि 0 नावाचं एक दुसरं चित्र आहे. तर त्या चित्राच्यातनं आकडे बाकी तयार होतात. तर तुम्ही जर रोमन पण शिकवणार असाल तर फक्त 10 पर्यंत शिकवा आणि ते सुद्धा उपयोगी पडणार आहे तेवढंच शिकवा. पण नकोच शक्यतोवर ते, म्हणजे त्याचं त्याला असोसिएट करून दे की हे 3 आहे, हे 6 आहे, 9 आहे. फक्त ते इंग्लिश मध्ये असे दिसतात आणि मराठीमध्ये असे दिसतात. हा, ह्या चित्राला आता तुम्हाला समजण्यासाठी या चित्राला 3 म्हणतात, त्या चित्राला 3 म्हणतात. पण ते 3 पुन्हा पुन्हा तोच मुद्दा येतो. 3 गोट्या, 3 उश्या, 3 शर्ट, 3 पेन्सिली, 3 चष्मे. सो 3 मीन्स दिस आणि 3 फिंगर्स, आणि क्लोजेस्ट इज ऑलवेज फिंगर्स. ऑर मॅथ्स आपण म्हणतो ना, इट्स ऑन फिंगर टिप्स. तसं मॅथ्स इज ऑन युअर फिंगर टिप्स. सर एक डाऊट होता झिरोच्या रिलेटेड. 0 मीन्स जर नथिंग बोललं तर आपण 1 वर 0 लिहितो, 10 म्हणतो, राईट? तर 0च्या रिलेटेड कसं एक्सप्लेन करावं? आर्यभट्टाने कसा शोध लावला असेल विचार करा. कारण जर 0 मीन्स नथिंग म्हटलं तर 1च्या पुढे 0 आलं तर मुलं काय म्हणतील, तो 1च, म्हणजे असं मला वाटतं. काय करायचं माहितीये का, 2 शेंगदाणे आहेत, मी 1 खाऊन टाकला, आता किती उरले? 1. आता तोही खाऊन टाकला, आता किती उरले? 0. पण मग 1 0 10 म्हणायचं हे कसं मग? ते नंतर. आधी 0 कसा डोक्यात घुसला का? 0 तिला ओळखता येतो, पण मग मला पुढे हा डाऊट आहे की 1 0 10. मग तिने मला पुढे जो प्रश्न विचारला की याला 10 का म्हणायचं, की या 0ला का काउंट करायचं, की तू तर म्हणते मम्मा की 0 मीन्स नथिंग. नाही, नथिंग म्हणजे ते युनिट्स आणि टेन्स जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा म्हणायचं की 9 युनिट्स संपल्यानंतर आपण ऍक्च्युली 9 शेंगदाणे घ्यायचे किंवा 9 मनुका घेतल्या
आता 9 मनुकानंतर 10वी मनुका आल्यानंतर काय होतं, त्या 10चा गठ्ठा होऊन इकडे जातो ओके. आणि इकडे काय उरलं, 0 उरलं. 0 उरला, राईट. सो आय गॉट 110 अँड 0 युनिट्स. ओके. आणि तुमच्या घरात जर काउंटर असेल तर तो तुम्ही दाखवा, किंवा स्टॉपवॉच मधला काउंटर दाखवा, ते कसं पळतं. ओके. 0 होतो, 0 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 नंतर काय आलं, 9 नंतर 0 आला आणि इकडे 1 उपटला. पेट्रोल पंपावरती जेव्हा जाताना पेट्रोल भरता की नाही, तेव्हा त्याला दाखवायचं की कसं गेलं बघ, 1 आला तिकडे बघ, लक्षात ठेव, 1 2 3 4 5 9 झालं. 9च्या नंतर काय आला, 0 आला, पण इकडच्या 0चा 1 झाला. ओके. सो आफ्टर 9 comes 1 0 which is called as 10, then 1 1 11 1 2 12 1 3 13. मग 19 झाल्यावर काय झालं, 19 झाल्यानंतर परत एकदा तिथं 0 आला आणि मग इकडचा एकाचा 2 झाला. सो 2 0 becomes 20. ओके. मग असं करत करत 99 ला जातं आणि मग 99 नंतर तो काउंटर 0 0 आणि इकडे 1 येतो, मग 100 जन्माला येतो. पण ह्या कन्सेप्ट थोड्या उशिरा शिकवायच्या कन्सेप्ट. चालेल, थँक्यू सर. पेट्रोल पंप लक्षात ठेवा, कधी जाऊन पेट्रोल भरायला त्यावेळेला मी सांगतो त्याची आठवण काढून बघा त्याच्याकडे. मी तिला ते मीटर दाखवते सर नेहमी, पण हा कन्सेप्ट असा नव्हता एक्सप्लेन केला कधी. थँक्यू सर. किंवा साध्या भाषेत असं पण सांगू शकतो ना, जेव्हा 0 एकटा असतो तेव्हा 0 असतो, जेव्हा त्याच्या बरोबर कोणीतरी असतो तर तो त्याच्यासाठी तो हिरो बनतो, त्याची व्हॅल्यू वाढते. म्हणजे 2 गोष्टी एकत्र आहेत ना तिथे, एकटा 0 नाहीये, 0 1च्या सोबत आहे, म्हणून मग ते 1 0 10 आहे, तिथे फक्त 0 नाहीये. ओके. त्याच्यात कन्फ्युजन फक्त काय होतं, तो एकटा असला तरी त्या 0 आहे आणि 1 पण एकटाच आहे, 2 पण एकटाच आहे. पण तुमचा तो मौलिक विचार आहे की 0 becomes invaluable when it is accompanied by 1 or 2. तो पण मॅथ्स मध्ये त्यांनी कन्फ्युजन होऊ शकतं, कारण काय की 0 पण एकटा स्टँडिंग आहे, 1 पण एकटा स्टँडिंग आहे. जेव्हा तुम्ही 1 आणि 1 11 शिकवता, that time you can tell 1 0 10 1 1 11 1 2 12. थँक्यू. पण नथिंग कन्सेप्ट कसा शिकवायचा, की माझ्या खिशात 2 अनब्लो म्हणजे फुगवायचे फुगे आहेत, तर माझ्या खिशात किती फुगे आहेत, 3 फुगे आहेत. 3तला मी 1 बहिणीला देऊन टाकला, किती उरले, 2 उरले. 2 ते त्या दुसऱ्या मुलाला 2ही देऊन टाकले, आता किती उरले, काहीच नाही उरलं, त्याला शून्य म्हणायचं, दॅट इज 0. तो 0 आपण असा काढतो. आणि तुम्हाला सुद्धा मोठा प्रश्न पडत असेल की O आणि 0 मध्ये काय फरक आहे, कॉम्प्युटरवर जाऊन बघा. येस, कधी कधी ते प्रिंटिंग मध्ये आपणच जंबल होतो की जे 0 और O. म्हणून तो मुद्दामी फॉन्ट मध्ये O असा गोलाकार काढतात आणि 0 थोडा ओव्हल काढतात. ओव्हल असतो, राईट. पण आज खूप कन्सेप्ट क्लिअर झाले, म्हणजे जे जॉमेट्रिकल शेप्स मध्ये वगैरे होते ना सर, जे साध्यापणाने शिकवत होते त्याच्यात किती डिटेल मध्ये सांगितलं पाहिजे एक एक गोष्टी, अगदी एकदम म्हणजे क्लिअर झालंय. आपल्याकडे वेळ मर्यादित आहे, त्यामुळे आपण एनीबडी लास्ट वॉन्ट्स टू शेअर, अदरवाइज प्रार्थना म्हणायची असेल तर. जगदीशजी ते -चं एक सांगत होते तुम्ही, -2 रुपीज. हा, पुढच्या वेळेला सांगूया, नको ते जास्त होईल. ठीक आहे. कारण कसं आहे, समजून घेतलं प्रत्येकाने थोडस, अजून एकट्याने कोणीतरी शेअरिंग करा प्लीज. तुम्हाला काय आज नव्याने आवडलं किंवा समजलं किंवा काय हरकत नाही, आज मला याचा खरा शोध लागला असं. हे बघा, मला स्वतःला असं सारखं वाटत असतं की आज मी शहाणा झालो बरं का, आणि उद्याला कळतं अरे कालपर्यंत गाढवच होतो, आता नवीन शहाणा झालो. असं ते रोज शहाणं होणं चालूच असतं. जशी मी आज स्क्वेअरच्या बाबतीत झाले, 4 साइड्स 4 लाईन्स 4 साइड्स. हा, बोला, पटपट बोला आता. हा, हॅलो सर. सर, टेबल बद्दल सांगा नेक्स्ट टाइम, म्हणजे मुलांना टेबल जे पाठ करून घ्यायचे असतात ती मेथड कशी करायची. आता तुम्ही एवढंच करा, पाठ करून घ्या. 2 2 4 2 3 6 2 4 8 पाठ करून घ्या. पाठांतराला खूप महत्व आहे. ओके. आणि जसं 4थीत वगैरे गेले ना की फॉर्म्युलाला महत्व येतं.
area of circle pi r square, circumference of circle 2 pi r, curved surface area of cylinder 2 pi r h, volume of a sphere 4/3 pi r cube. असे जे फॉर्म्युले आहेत ना ते नंतर पाठ करून घ्यायचे, चौथीच्या आसपास साधारण. येस सर. तर पाढे तुम्ही 20 पर्यंत करून घ्या. आणि आता तुम्हाला एवढंच सांगतो की आडवे पाढे म्हणायला पण शिकवा. 5 are 10, 3 5 are 15, 4 5 are 20, 5 5 are 25, 6 5 are 30, 7 5 are 35, 8 5 are 40, 9 5 are 45. आडवा पाढा म्हणता आला पाहिजे. ओके सर. व्हर्टिकल पण आला पाहिजे आणि आडवा पण आला पाहिजे. मग त्याच्या क्रॉस सेक्शननी त्याला काही पण आठवतं. गंमत विचारतात, तुम्हाला माहितीये का साई सक्कम किती? सांगा पो पटकन. साई सक्कम किती? 24, 36. साई सक्कम 42 ना. 42. साई सक्कम. कारण ते म्हणायला पद्धत शिकवली. सक्कम म्हणलं की 42च येतं. 7 सक्कम 42 असतं. साई सक्कम नसतंच काही आपल्याकडे. 6 6 36 असतं. म्हणजे मराठी पाढा आपण कसा शिकलो त्याच्यावर अवलंबून असतं. 7 1 7, 7 2 14, 7 3 7 7 28, 7 5 35, 7 सक्कम 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. तर तुम्ही जे ट्यून आणि जे रिदम शिकलात तसं तो पाढा पाठ होतो. टेबल शिकवताना मराठीत शिकवायचे की? तो मोठा गहन प्रश्न आहे की अख्खा अभ्यास मराठीत शिकवायचा का अख्खा अभ्यास इंग्लिश मध्ये शिकवायचा. सगळं मातृभाषेत चांगलं असतं पण तुम्ही दोन्ही शिकवू शकता. एक रुजवा मग दुसरं शिकवा. एक काहीतरी आज जाऊन दे पूर्ण. झालं बोलून सगळ्यांचं का तुम्हाला बोलायचंय? सर सोनाली बोलतेय. हा बोला. म्हणजे हे लक्षात आलं की मॅथ्स शिकवताना मुळात आपली कन्सेप्ट क्लिअर हवी आणि मुलांना छोटीशी गोष्ट सांगताना ही क्लिअरली त्यांना समजलं पाहिजे एक्झॅक्टली काय आहे, त्यांची पण कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे आणि त्यांना सांगायच्या आधी आपली क्लिअर झाली पाहिजे. जसं शेप्स असतील किंवा काउंटिंग असेल, काहीही जरी छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण ते शिकू शकतो परफेक्टली, पण त्यांना सांगायच्या आधी आपण खूप अवेअर असलं पाहिजे की आपण एक्झॅक्टली यांना कसं समजायचं. आणि खूप काही म्हणजे आपल्याला लर्निंग करण्यासारखं आहे अजून असं वाटतंय मला. आणि अजून भरपूर सेशन घ्या. खूप छान झालं तुमचं सेशन आणि म्हणजे गेनिंग आहे. खूप छान वाटलं मला. थँक्यू. एक मुद्दा मी पुढच्या भेटाल कोणी न भेटाल मला माहित नाही म्हणून मी आताच सांगतो की मुलांनी चुकीचं उत्तर दिलं की ऍब्सोल्युटली गप्प बसायचं, तोंडावर कंट्रोल ठेवायचा. तू गाढव आहेस, तुला कळत कसं नाही, असं चुकून पण नाही आलं पाहिजे बाहेर. तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांनी ते उत्तर कसं शोधून काढलं. त्यांनी सांगितलं की 3 अधिक 5 बरोबर 13. वा 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 छान. कसं काय काढलं 3 अधिक 5 बरोबर 13? त्याला विचारायचं. तुम्ही नाही, तू बेअक्कली आहेस, 3 आणि 5 8 होतात, तुला कळत नाही का कधी? असं तुमचा टेम्पर कधी पण नाही जायला पाहिजे. कधी पण तुम्ही 10वी पर्यंत शिकवा नाही तर 12वी पर्यंत शिकवा. तुमचा पेशन्स टिकून पाहिजे की समोरच्याने चुकीचं उत्तर दिलं तर व्हॉट वे दॅट पर्सन इज थिंकिंग अबाउट इट. तुम्ही सांगितलं एका झाडावरती 5 कावळे होते, 3 कावळे उडून गेले, एकूण किती कावळे उरले? आता तुम्ही एकूण किती कावळे उरले असा प्रश्न विचारला ना की तो 5 आणि 3 8 म्हणून उत्तर देतो. कारण त्यांनी डोक्यात बसवून घेतले की एकूण प्रश्न विचारला की बेरीज करायची असते. त्यांनी का बेरीज केली ते तुम्हाला कळायला पाहिजे. एका झाडावर 5 कावळे होते, 3 उडून गेले, किती उरले? तर 2 कावळे उरले. हे उत्तर येईपर्यंत तुमची लढाईची तयारी पाहिजे. तुम्ही यू शुड नॉट गिव्ह अप. आणि चिडायचं नाही, खूप शांत राहायचं, खूप हसायचं, खूप मजा करायची, वाव वाव म्हणायचं. एनी आन्सर इज टू बी अप्रिशिएटेड. आणि विचारायचं कसं रे काढलं बाबा तू शोधून? 5 कावळे होते, 3 उडून गेल्यावर 8 कसे काय राहिले ते बाबा समजून सांग मला. आणि ते समजून घ्यायला जेन्युइनली इंटरेस्टेड राहायचं. दिस इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट इफ यू आर गोइंग टू टीच मॅथ्स. अदरवाइज डोंट टीच. सेशन मध्ये चांगलं वाटलं. ऍक्च्युली खूप साऱ्या गोष्टी रिवाइज झाल्या आणि आता असं वाटतंय की परत एकदा प्राथमिक शाळेतली आणि हायस्कूलची पुस्तकं रिवाइज करायची वेळ आलेली आहे.
अरे ते केलं जाईल आता. काजिरी काहीतरी बोलतात विस्पुते. विस्पुते. मी बोलते सोनाली ठक्कर. हा बोला सोनाली. खूप छान वाटलं आज. ऍक्च्युली मॅथ्स झालेलं होतं खूप पूर्वी, ते आता परत पहिलीला आले वाटायला लागले. आणि आपण शिकवताना पण किती अवेअर राहायला पाहिजे, ही गोष्ट पण कळाली. म्हणजे आजपर्यंत शिकवताना व्हायचं की हे असं चाललं, पण आता क्लिअरन्स मिळाला नाही. आपण पहिल्यांदा शांत राहून मग त्यांच्याशी बोललं गेलं पाहिजे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आपण प्रेयर करू. जगदीशजी खूप छान आपल्याला सांगितलेत, समजून दिलेत. बेसिक कन्सेप्ट बरंच क्लिअर झालेला आहे. ओके, सो अजूनही पुन्हा एकदा आपण घेऊ एक 2-3 सेशन, थोडं थोडं पुस्तक टप्प्याटप्प्यानं आपल्याला अंडरस्टँडिंग करून घेऊ. मग पुढे मुलांना आपण ट्रान्सलेट आपण प्रेयर करू. खूप खूप धन्यवाद जगदीशजी. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. सॉरी, वेळेचं भान नाही राहत मला. तुम्ही थांबवत जा तुम्हाला हवंय.